कार्यक्रम आहे 3 दिवसाचा टीओटी इन हॉर्टिकल्चर. यामध्ये जे काही फळं आणि भाजीपाला हा विषय आहे आणि त्यापैकी भाजीपाला विषयासाठी मला आमंत्रित केलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली उपलब्ध करून, त्याबद्दल आधी आपलं सर्वांचं, माळी साहेबांचं, उमेश पाटील साहेबांचं मी आभार मानतो. आणि जे आज क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्या सर्वांचं स्वागत करून जो आपला पहिला विषय आहे की टोमॅटो लागवड तंत्रज्ञान किंवा सुधारित टोमॅटो लागवड तंत्रज्ञान, या विषयावरती मी आपल्या सर्व क्षेत्रीय जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना आजपर्यंत मी भाजीपाला पिकामध्ये अनेक वर्ष, जवळजवळ 25 वर्ष मी या ठिकाणी काम केलेलं आहे. अनेक जाती विकसित केलेल्या आहेत. जवळजवळ दूरदर्शनवरती 15 ते 20 कार्यक्रम झालेले आहेत. आकाशवाणीच्या वेगवेगळ्या केंद्रावरून जवळजवळ 150 कार्यक्रम प्रसारित केलेले आहेत. आणि आज या ठिकाणी रामेतीला, नाशिकला असताना, पिंपळगाव बसवंतला असताना रामेतीमध्ये मी काही लेक्चर सुद्धा दिलेले आहेत. गुंटवाडी जे नाशिकला आहे त्या ठिकाणी सुद्धा मी लेक्चर दिलेले आहेत. आणि आज या ठिकाणी कोल्हापूर विभागामध्ये रामेतीच्या सर्व क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांना मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळते. त्याबद्दल मी या जे सहाय्यक संचालक जे आहेत माळी साहेब आणि प्राचार्य जे उमेश पाटील साहेब आहेत यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आपल्या आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. सर्वांना ऐकू येते का? हा पाटील सर ऐकायला येतोय, आवाज येतोय. ओके ओके. तर आपला जो विषय आहे टोमॅटो पिकाचं सुधारित लागवड तंत्रज्ञान. आता आपल्या सर्वांना माहित आहे की टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाचा घटक आहे. जसं आपण कांदा समजतो की आपल्याला रोजच्या आहारामध्ये कांदा हे अत्यंत अत्यावश्यक बाब आहे, तशाच प्रकारचं टोमॅटो हे सुद्धा आपल्याला आपल्या आहारामधले एक अत्यावश्यक फळपीक, भाजीपाला फळपीक म्हणून एक लोकप्रिय भाजीपाला आहे. आणि मुळात जर पाहिलं तर टोमॅटो हे जे पीक आहे हे काय आपलं पीक नाही, भारतीय पीक नाही. टोमॅटो हे पीक आहे अमेरिकेतील, म्हणजे जे दक्षिण अमेरिकेमध्ये त्याचं खरं मूळ उगमस्थान आहे, त्या दक्षिण अमेरिकेमधलं हे टोमॅटोचं पीक आहे. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः 15व्या-16व्या शतकामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होत होती. पण नंतर जे टोमॅटो पीक जे आहे साधारणतः 16व्या शतकामध्ये युरोप देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होऊ लागली. आणि तसं एकदा अमेरिकेतून युरोप देशामध्ये आणि युरोप देशातून मग आपल्या भारत देशामध्ये साधारणतः 17व्या शतकामध्ये भारत देशामध्ये ह्या टोमॅटो पीक लागवडीला सुरुवात झाली. सुरुवातीला अगदी नगण्य असं हे पीक समजलं जात होतं, परंतु हळूहळू जसा प्रसार होत गेला, गेल्या 50-60 वर्षामधला जर पाहिलं तर टोमॅटो हे जे पीक आहे अतिशय भारतीय वातावरणामध्ये लोकप्रिय झालं. आणि एक चांगलं पीक आहाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एक चांगलं पीक म्हणून त्याकडं पाहायला लागले. आणि सध्याच्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर एक व्यापारी पीक किंवा ज्याला आपण नगदी पीक म्हणूया, भाजीपाल्याचं नगदी पीक की ज्यापासून आपल्याला शेतकऱ्याला चांगलं आर्थिक चलन मिळेल, आर्थिक फायदा होईल, असं हे एक महत्वाचं पीक आहे. आणि हे जसं आर्थिक पीक आहे त्याचप्रमाणे आहाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय एक लोकप्रिय आणि सकस, त्याला आपण प्रोटेक्टिव्ह फूड म्हणू, संरक्षित अन्न ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचं हे टोमॅटो एक फळ पीक आहे. आणि म्हणून त्याला आपल्या आहारामध्ये विशेष असं महत्व आहे. दुसरी गोष्ट की आपल्या शरीरासाठी आपल्याला लागणारे जे काही जीवनसत्व असतील किंवा व्हिटॅमिन्स असतील, अ, ब, क, ड, ई, यापैकी आपल्याला अ, ब, क ही जीवनसत्व ह्या टोमॅटो मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर जे काही मिनरल्स जे आहेत याला आपण खनिजे म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये लोह असेल, कॅल्शियम असेल, ही जी खनिजे आहेत या टोमॅटो फळापासून आपल्याला मिळतात. म्हणजे ज्या वेळी आपल्याला ही जी कमतरता जाणवेल व्हिटॅमिनची, त्यावेळी आपल्याला ही खनिजे आपल्याला गोळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला घ्यावी लागतात. परंतु जर आपण नियमितपणे ह्या पिकाचं जर सेवन केलं तर याची कमतरता आपल्याला जाणवत नाही. तर त्या दृष्टिकोनातून, आहाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्वाचं पीक. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक व्हॅल्यू ऍडिशन, ज्याला आपण
मूल्यवर्धित ज्याला हा शब्द जो आहे व्हॅल्यू ऍडिशन, या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे. कारण ज्यावेळी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळत असेल, आवक असेल, त्यावेळी टोमॅटोचे बाजारभाव पडलेले असतात. म्हणजे अगदी 50 पैसे किलो पर्यंत येतात आणि त्यावेळी शेतकऱ्यांचा तोटा होतो. व त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अशी टोमॅटो वाया जाऊ नये, त्याचं मूल्य वर्धित जर आपल्याला काही करता येत असेल तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आपण चटणी करू शकतो, सूप करू शकतो, केचप आहे, सॉस आहे, सिरप आहे, अशा जॅम आहे, इत्यादी उपपदार्थ जे आहेत ते आपल्याला तयार करता येतात आणि आपल्याला आर्थिक फायदा किंवा नफा त्यापासून मिळू शकतो. बऱ्याच वेळा पाहिलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी आपल्याला 40 ते 50 रुपये किंवा कधी कधी 80 रुपये किलो पर्यंत टोमॅटो घ्यावा लागतो. परंतु पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्याला तो बऱ्यापैकी म्हणजे साधारणतः 2 आणि 4 रुपये किंवा 1 रुपये प्रमाणे सुद्धा घ्यावा लागतो. तर अशा वेळी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्यापासून आपल्याला हे उपपदार्थ जे आहेत, उपपदार्थ सुद्धा तयार करता येतात. त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला जरी माल जास्त झाला, मार्केटमध्ये जरी आवक जास्त झाली, बाजारभाव पडले असतील, अशा वेळी आपल्याला त्यापासून जे काही व्हॅल्यू ऍडेड जे प्रोडक्ट आहेत, पदार्थ आहेत, त्यापासून आपल्याला तयार करता येतात. म्हणजे असं हे भाजीपाला पिकामधलं एक महत्वाचं असं टोमॅटो हे एक फळ पीक आहे. जर आपण क्षेत्राचा जर विचार केला, एकंदरीत भारतामध्ये जे एरिया आणि प्रोडक्शन जर आपण पाहिलं तर जगामधलं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 45 लाख हेक्टर एवढं क्षेत्र जगामध्ये टोमॅटो पिकाच्या खाली लागवडीला दरवर्षी असतं. आणि आपण देशाचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे आपल्या देशामध्ये 8 ते 9 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपल्या देशामध्ये ह्या टोमॅटो पिकाच्या लागवडीखाली दरवर्षी करत असतात सर्व शेतकरी बंधू. त्यामध्ये मग आंध्र प्रदेश असेल, ओरिसा असेल, कर्नाटक आहे, बिहार, छत्तीसगड ही जी राज्य आहेत, ह्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या टोमॅटो पिकाचं क्षेत्र आहे. उदाहरण जर पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये जवळजवळ दरवर्षी 2,96,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती जी लागवड होते आणि ते महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 52 ते 54,000 एवढ्या क्षेत्रावरती जी लागवड होते. कर्नाटकमध्ये जवळजवळ 50 ते 60,000 हेक्टर क्षेत्र या दरवर्षी टोमॅटो पिकाच्या लागवडीखाली आहे. ओरिसामध्ये पाहिलं तर जवळजवळ 1 लाख हेक्टर पर्यंत टोमॅटो पिकाची लागवड होते. पश्चिम बंगालमध्ये 50 ते 60 हेक्टर पर्यंत. आणि बाकीची जे राज्य आहेत, छत्तीसगड असेल, तामिळनाडू असेल, झारखंड असेल किंवा इतर जे राज्य आहेत, त्या राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये या पिकाची लागवड केली जाते. तर सर्वसाधारणपणे जर राज्याचा विचार केला आणि जर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण इतर जिल्ह्याचा जर विचार केला तर त्यामध्ये नाशिक 1 नंबरला आहे, अहमदनगर आहे, सातारा आहे, नागपूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे. या जिल्ह्यामध्ये टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या पिकाची लागवड करतात, परंतु अगदी कमी अधिक प्रमाणामध्ये होत असल्यामुळं त्या ठिकाणी आपण उल्लेख करत नाही. म्हणजे जवळजवळ हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यातून जवळजवळ 75% पेक्षा जास्त क्षेत्र हे टोमॅटो पिकाखाली आपल्याला पाहायला मिळतं. तर असं हे एक महत्वाचं टोमॅटोचं पीक आहे. आणि जर आपण त्या टोमॅटो पिकाची जर एक साधारणतः जी वाढीची सवय जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की हे टोमॅटो पीक अतिशय नाजूक आहे, कमकुवत खोड आहे आणि काही वेळा कटकिरणा मोडणार आणि काही ठिकाणी वेलीसारखे वाढणार. म्हणजे त्यामध्ये 2 प्रकार पडतात की एक म्हणजे की ज्याला आपण डिटर्मिनेट हॅबिट आणि इनडिटर्मिनेट हॅबिट. आपल्या सर्वांना परिचित आहे की इनडिटर्मिनेट म्हणजे काय किंवा डिटर्मिनेट म्हणजे काय. इनडिटर्मिनेट म्हणजे काय की या प्रकारामध्ये काय होतं की टोमॅटो आपण लावल्यानंतर झाडाची वाढ होते, फुलं येतात, फळं लागतात आणि फळ काढले की त्याला नवीन परत फूट येते, परत फुलं येतात, फळं येतात, असं हा चक्र चालू असतं. म्हणजे याला इनडिटर्मिनेट कंटिन्युअस त्याची वाढ चालू असते. अशा काही प्रकारामध्ये आज आपल्या बाजारामध्ये जाती उपलब्ध आहेत. तसा दुसरा जो प्रकार आहे डिटर्मिनेट टाईप, म्हणजे ज्याला आपण झुडूप वजा म्हणतो. म्हणजे पहिला जो प्रकार आहे की तो वेलीसारखा वाढणारा आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे
झुडूप वजा वाढणारा किंवा आपण त्याला डिटर्मिनेट ग्रोथ हॅबिट असं म्हणतो. आता डिटर्मिनेट मध्ये काय आहे की सर्वसाधारणपणे झाडं लावली, टोमॅटोची लागवड केल्यानंतर वाढ झाल्यानंतर त्याला फुलं येतात, फळं येतात किंवा एक दोन एखाद्या तोडणीमध्ये हार्वेस्टिंग मध्ये ते पीक संपून जातं, त्याला आपण कॉन्सन्ट्रेट हार्वेस्टिंग म्हणतो, तर त्यामध्ये संपून जातं. तसं ह्या इनडिटर्मिनेट प्रकारामध्ये की तुम्हाला सतत जवळजवळ 10 ते 15 हार्वेस्टिंग होतात किंवा तोडण्या होतात आणि हे असंच कंटिन्युअस वाढत राहतं. तर असे हे महत्वाचे दोन पिकं आहे, आपलं दोन प्रकार आहेत. आणि ह्या दोन प्रकारामध्ये की आपल्याला अनेक जाती म्हणजे आज भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल की विविध जे कृषी विद्यापीठ आहेत, राहुरी असेल, दापोली असेल, परभणी असेल, अकोला असेल, या विविध विद्यापीठामध्ये या संशोधनाचं काम यामध्ये चालू आहे. त्यामुळे त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा भाजीपाला पिकावरती संशोधन करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये IHR बेंगलोर आहे, IIFR वाराणसी आहे किंवा जे PAU लुधियाना आहे किंवा हरियाणा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हरियाणाला आहे किंवा त्रिचीला केरळ युनिव्हर्सिटी आहे, तामिळनाडू TNAU आहे, अशा विविध विद्यापीठामध्ये ह्या टोमॅटो पिकावरती संशोधन करून ह्या दोन्ही प्रकारामध्ये जाती विकसित करण्याचं काम चालू आहे. आणि याच बरोबर काही प्रायव्हेट कंपनी ज्या आहेत, त्या नामधारी असेल, निर्मल सीड असेल, बिजो शीतल असेल, सिंजेंटा असेल किंवा अनेक कंपनी आहेत, या कंपन्या या दोन्ही प्रकारामध्ये जाती विकसित करण्याचं काम करत असतात आणि केलेले आहेत. सर्वसाधारणपणे जर आपण सुधारित आणि संकरित जातीचा विचार आता तसं पाहिलं तर आत्ताचा जो एरा आहे, तो हायब्रिड एरा आहे. आणि सध्याच्या काळामध्ये सगळे हायब्रिड टेक्नॉलॉजी आल्यामुळं बऱ्याच ठिकाणी आपल्याला या सुधारित जातीऐवजी किंवा उन्नत जातीऐवजी आपल्याला त्या काही संकरित जाती आहेत, संकरित जाती आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडे लागवडीला पाहायला मिळतात किंवा शेतकरी त्या मोठ्या प्रमाणामध्ये हायब्रिड जातीचं बियाणं घेऊन लागवड करत असतात. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काही सुधारित आणि संकरित जाती विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये धनश्री आहे, भाग्यश्री आहे, राजश्री आहे, फुले राजा आहे. तर यामध्ये जे धनश्री आणि हे भाग्यश्री आहे, ही जी जाती आहेत, या जातीमध्ये अगदी फळं अगदी गोल किंवा नारंगी रंगाची आहेत. जे करपा किंवा लिपकर हा जो किंवा बोकड्या रोग आहे, या रोगाला प्रतिकारक्षम असणार ह्या जाती विकसित केलेल्या आहेत. आणि उत्पादन जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे 50 ते 55 टन एवढं आपल्याला प्रति हेक्टर या जातीपासून मिळतं. त्याचबरोबर राजश्री आणि फुले राजा ह्या काही जाती विकसित केलेल्या आहेत, म्हणजे ह्या हायब्रिड जाती विकसित केलेल्या आहेत. आणि आपल्याला ह्या जाती आपल्याला की शेडनेट मध्ये किंवा पॉलिहाऊस मध्ये सुद्धा याची लागवड करता येते. आणि या जातीपासून आपल्याला 60 ते 70 टन एवढं उत्पादन मिळतं. त्याचबरोबर ही जी फुले राजा ही जात आहे की ह्या जाती आपल्याला एक्सपोर्ट म्हणा किंवा लॉंग डिस्टन्स डोमेस्टिक मार्केटच्या ऐवजी डिस्टन्स मार्केट जे आहे, दूर पल्ल्याचं जे मार्केट आहे, त्या मार्केटसाठी आपण ही पाठवू शकतो. म्हणजे या सगळ्या जाती ज्या काय आहेत या डोमेस्टिक मध्ये वापरत नाहीत किंवा डिस्टन्स मार्केटमध्ये सुद्धा वापरत नाहीत. काही ठराविक अशा जाती आहेत की ज्या जाती स्टाउट असणाऱ्या, कडक असणाऱ्या, त्यास फक्त आपण डिस्टन्स मार्केटसाठी लागवड करू शकतो. आणि जर आपल्याला प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी असेल किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये जर विक्री करायची असेल तर आपल्याला या ज्या काही सुधारित जाती आहेत या सुधारित जातीची आपल्याला लागवड करता येते. त्याचबरोबर काही प्रायव्हेट कंपनीने जाती विकसित केलेल्या आहेत, त्यामध्ये अमृतम असेल, अभिनव असेल, शक्तिमान असेल किंवा 1057 असेल किंवा अशा अनेक जाती आहेत त्या आज प्रायव्हेटमध्ये बाजारामध्ये आपल्याला या अनेक जातीचं बियाणं, कारण प्रायव्हेट कंपनी दरवर्षी एक वेगळ्या प्रकारचं मॉलिक्युल घेऊन बाजारामध्ये येत असतं आणि दरवर्षी मार्केटिंग हे करत असतं. त्यामुळं ह्या टोमॅटो पिकामध्ये ज्या काही शासकीय स्तरावरती आणि खाजगी स्तरावरती अनेक जाती विकसित केलेल्या आहेत. तर अशा ह्या जाती आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्याला आपण व्हॅल्यू ऍडेड किंवा ज्याला बीटा कॅरोटीन रिच, म्हणजे बीटा कॅरोटीन हे सगळ्यात महत्वाचं असं एक टोमॅटो मधलं घटक आहे. हे बीटा कॅरोटीन रिच असणारी फुले केसरी नावाची जात सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. त्याचबरोबर चेरी टोमॅटो जे आज बाजारामध्ये आपण जर पाहिलं तर पनेट पॅक मध्ये सुद्धा आपल्याला हे जे चेरी टोमॅटो मिळतात, म्हणजे अगदी आपण जे पूर्वीच्या काळी पाहिलं
तर आपल्याला हे चेरी टोमॅटो आपल्या कुठंतरी उकरंड्यावरती झाड उगवायचं, ते लहान टोमॅटो असायचे, आपण ते कधी खात नव्हतो किंवा उपटून टाकत होतो. परंतु ह्या चेरी टोमॅटोला सध्या जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, मोठी शहरं आहेत, या शहरामध्ये किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये असेल, 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चेरी टोमॅटोला मागणी आहे. आणि चेरी टोमॅटोची जी मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. आणि पनेट पॅक मध्ये, जसं आपण स्ट्रॉबेरी पनेट पॅक मध्ये आपल्याला बाजारामध्ये किंवा टोल नाक्यावरती पाहायला मिळतात, तशाच प्रकारचं ही चेरी टोमॅटो सुद्धा आपल्याला की बऱ्याच वेळा आपल्याला हॉटेलमध्ये आपल्याला ते मिळत असते. आणि त्यामध्ये सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक जात विकसित केलेली आहे. ती जात आहे फुले जयश्री. म्हणजे उत्पादनाला चांगली आहे. एका बंच मध्ये जे मण्याचं जे प्रमाण आहे ते चांगलं आहे टोमॅटोच्या. त्यानंतर एका वेळी ते सगळे मणी पक्व होतात किंवा सगळी फळं पक्व होतात. आणि एक साठवणुकीला चांगलं आहे. रोग किडीला कमी प्रमाणात बळी पडणारे हे एक जात आपण विकसित केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आज ज्या काय मी तुम्हाला बऱ्याच सांगितलं की IHR असेल, IRI असेल, IIVR असेल, किंवा केरळ ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल, TNU कोईमतूर असेल, किंवा हरियाणा युनिव्हर्सिटी असेल, PU लुधियाना असेल, किंवा OUT भुवनेश्वर असेल, किंवा GB पंत युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी पंतनगर उत्तर प्रदेशमध्ये असेल. अशा युनिव्हर्सिटीने अनेक जाती विकसित केलेल्या आहेत. परंतु त्या जातीचं या ठिकाणी मी काही उहापोह करणार नाही, कारण अशा अनेक जाती आहेत की त्या ठिकाणी आता त्या काही जाती कालबाह्य झालेल्या आहेत. म्हणून फक्त आता रिसेंटल्या ज्या जाती आहेत त्या जातीचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर या पिकाची जर आपल्याला लागवड करायची असेल तर आपल्याला कशा प्रकारचं हवामानाची गरज आहे, म्हणजे टोमॅटो पिकाला कशा प्रकारचं हवामान मानवतं किंवा कशा प्रकारे माती जमिनीची निवड केली पाहिजे, कारण हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे कुठून कुठेही आपल्याला टोमॅटो शेती करायला गेली तर आपल्याला त्याचे भविष्यामध्ये काय त्याचे तोटे होणार आहेत हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्या पिकाची लागवड करता येत. कारण तसं पाहिलं तर हे टोमॅटो पीक जे आहे उष्ण कटिबंधातलं पीक आहे. म्हणजे साधारणतः या पिकाला उष्ण हवामान चांगलं मानवतं. म्हणजे उष्ण हवामानामध्ये या पिकाची वाढ ही चांगली होत असते. आणि मात्र जर कडाक्याची थंडी असेल तर त्या थंडीमध्ये या पिकाच्या वाढीवरती प्रतिकूल परिणाम होतो आणि त्या पिकाची वाढ खुंटते. म्हणून सर्वसाधारणपणे एक 13 ते 35 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यानच्या तापमानामध्ये या पिकाची वाढ ही चांगली होत असते. परंतु जे फळधारणा होण्यासाठी जे वाढ पाहिजे, तापमान पाहिजे, ते सर्वसाधारणपणे 18 ते 20 डिग्रीच पाहिजे. या दरम्यान जर तापमान असेल तरच त्या फळ पिकाची चांगली वाढ होते, चांगलं पोषण होते. परंतु बऱ्याच वेळा काय घडतं की तापमान बऱ्याच वेळा 10°C पेक्षा कमी किंवा 35 डिग्री सेंटीग्रेड पेक्षाही जास्त असं होतं. तर त्यावेळी ज्यावेळी तापमान कमी होतं त्यावेळी आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढल्यामुळे पिकाच्या वाढीवरती तर एक परिणाम होतोच. दुसरी गोष्ट की यावरती जे काही रोग आणि किडी आहे, या रोग आणि किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोग आणि कीटकनाशक जे आहे त्यांचा फवारा करावा लागतो. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढते आणि उत्पन्नामध्ये म्हणावा तसा फरक पडत नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्याला त्यापासून जे काही कंट्रोल मेजर मिळायला पाहिजे तशा मिळत नाही. किंवा बऱ्याच वेळा जर तापमान 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वर गेलं तरी सुद्धा पिकाची वाढ खुंटते. आणि त्याच वेळी जर जास्त तापमान झालं तर त्या जास्त तापमानामध्ये की जे जो व्हायरस आहे टोमॅटो लिपकर व्हायरस किंवा ज्याला आपण बोकड्या म्हणतो किंवा लिपकर व्हायरस जो आहे त्या रोगाचं प्रमाण वाढतं. दुसरं काय होतं की जास्त तापमान वाढल्यामुळं की जे एक्झर्शन ऑफ द स्टिग्मा, की टोमॅटोचं हे पीक तसं स्वपरागसिंची आहे, हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. आणि त्यामधला जो टोमॅटो आहे तो कोणातून अंतर कोणातून बाहेर येतो आणि त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होण्याची शक्यता. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की ह्या जास्त तापमानामुळं की जे फळं आहे त्या फळावरती पांढरा चट्टा पडतो किंवा फळं हे पांढरट का पट्टा झाल्यामुळं कधी कधी लेदरी होतात आणि कधी कधी पोकळ पडतात. हा एक तोटा आहे. त्याचबरोबर
जास्त तापमानामुळं फुलगळ होते, फळगळ होते आणि फळधारणा आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की जास्त तापमानामध्ये जर टोमॅटोला जो कलर यायला पाहिजे, जो रंग यायला पाहिजे, तो रंग येत नाही. म्हणजे जे लायकोपिन कंटेंट, जे लायकोपिन मुळे जो लाल रंग जो येतो, तो लाल रंग येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि आपल्याला आकर्षक किंवा चकचकीत असा टोमॅटोचा रंग मिळत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर एक 18 ते 26 डिग्री हे जे तापमान आहे, या तापमानामध्ये आपल्याला टोमॅटोची लागवड करणं किंवा अशा प्रकारच्या तापमानामध्येच टोमॅटोची लागवड जी आहे यशस्वीपणे होऊ शकते. जर आपण सविस्तर असं पाहिलं तर म्हणजे प्रत्येक स्टेजेससाठी टोमॅटोची तापमानाची गरज ही वेगवेगळी आहे. म्हणजे उदाहरण जर पाहिलं तर उगवण्यासाठी आपल्याला साधारणतः एक 26 ते 32 डिग्री तापमान लागतं. रोप जर वाढायची असतील तर साधारणतः 23 ते 26 डिग्री तापमानाची गरज असते. फुलं येण्याचा जो काळ आहे तो फुलं येण्यासाठी जर आपल्याला 13 ते 14 डिग्री अंश सेल्सिअस एवढंच तापमान लागतं. परागकण वाढण्यासाठी आणि परागकण पॉलिनेशन होण्यासाठी आपल्याला 27 डिग्री सेंटीग्रेड वर तापमानाची गरज असते. फळधारणा व्हायची असेल तर त्या ठिकाणी 18 ते 20 अंश सेल्सिअस एवढंच तापमानाची गरज असते. आणि जर फळं पिकवायची असतील तर आपल्याला साधारणतः 24 ते 26 डिग्री अंश सेल्सिअस एवढं तापमान लागतं. म्हणजे अशा प्रकारे तापमानाची जी काही रिक्वायरमेंट आहे ही वेगवेगळी आहे. परंतु रात्रीचं तापमान सुद्धा टोमॅटोच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे की जे पोलन ट्यूब जे आहेत डेव्हलपमेंट व्हायचं असेल आणि परागीभवन व्हायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून टोमॅटो पिकामध्ये रात्रीच्या तापमानात सुद्धा विशेष असं महत्व आहे. हे झालं तापमानाच्या बाबतीत. म्हणजे हवामान कशा प्रकारचं टोमॅटो पिकाच्या लागवडीला किंवा पिकासाठी गरजेचं आहे हे पाहिजे. जमिनीच्या बाबतीत पाहिलं तर टोमॅटो पीक हे जमिनीच्या बाबतीत फारसं चोखंदळ आहे असं नाही. म्हणजे अगदी रेताड जमिनीपासून हलक्या किंवा मध्यम काळ्या किंवा भारी जमिनीमध्ये सुद्धा आपण ह्या टोमॅटो पिकाची लागवड करू शकतो. परंतु ही जी लागवड करत असताना जी आपण जमीन निवडणार आहे ती जमीन मात्र उत्तम निचऱ्याची असली पाहिजे. वेल ड्रेन्ड सॉइल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जमिनी ह्या सुपीक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. पाणथळ ज्या जमिनी आहेत अशा जमिनी लागवडीसाठी टोमॅटोच्या पिकाच्या लागवडीसाठी निवडू नयेत. किंवा ज्या क्षारपड जमिनी आहेत किंवा चोपण जमिनी आहेत या जमिनीमध्ये सुद्धा या पिकाची लागवड चांगली होत नाही किंवा पिकाची वाढ चांगली होत नाही. अशा जमिनी या पिकासाठी निवडू नयेत. किंवा ज्या ठिकाणी समजा चुनखडी आहे त्या चुनखडी जमिनीमध्ये सुद्धा या पिकाची लागवड करू नये. कारण जे काही लोह आणि जस्त ही जी मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत या पिकाच्या वाढीसाठी आणि फळांच्या पोषणासाठी जे गरजेचे आहेत ते या जमिनीमध्ये उपलब्ध होत नाहीत. म्हणून अशा जमिनी या टोमॅटो पिकाच्या लागवडीने पण जमिनी निवडायच्या कशा तर की ज्या वेल ड्रेन आहे, सुपीक आहे, की ज्यामध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात आहे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी आहेत की उतार चांगल्या प्रकारचा आहे, पाणी साचून राहत नाही. अशा प्रकारच्या जमिनी ह्या आपण या पिकाच्या लागवडीसाठी निवडल्या पाहिजेत. आणि त्या जमिनीचा जो समूह आहे तो साधारणतः 6 ते 8 म्हणजे जवळपास स्लाइटली ऍसिडिक किंवा स्लाइटली अल्कलाइन किंवा न्यूट्रल या दरम्यान आपल्याला तो असला पाहिजे. जर तो क्षारयुक्त असेल किंवा जास्त आम्लधर्मी असेल तरी सुद्धा पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो. म्हणून टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करत असताना ह्या बाबी आपण कटाक्षाने लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर अशा प्रकारचं हे टोमॅटो पिकासाठी जमिनीची निवड आणि आपल्याला जे हवामान जे आहे ते हवामानाची गरज असते. यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची पूर्वतयारी. आपल्या सर्वांना परिचित आहे की कुठल्याही पिकाची लागवड करायची असेल तर जमिनीची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. यापूर्वी जर पीक असेल तर त्या ठिकाणी शेताची उभी आडवी नांगरटी करून, कुळवणी करून, खुरटणी करून की त्या जमिनीमध्ये असणारे जे पूर्वीच्या पिकाचे जे अवशेष असतील ते गोळा करून टाकले पाहिजेत. त्या जुन्या फांद्या काय मागच्या पिकाच्या असेल त्या गोळा केले पाहिजेत.
रोटावेटरच्या साहाय्यानं आणि ज्यावेळी आपण शेवट कोळवाची पाळी देतो त्याच वेळी या पिकाला लागण्यासाठी जास्तीत जास्त जे 20 ते 25 टन असं जे चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे त्या शेतामध्ये घातलं पाहिजे, मिक्स केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लागवडीसाठी जमिनीची तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जमिनीची पूर्व तयारी करणं सगळ्यात महत्वाचं. लागवडीच्या हंगामाबाबतीत जर पाहिलं तर टोमॅटो पिकाची लागवड वर्षातून आपल्याला तिन्ही हंगामामध्ये वर्षभर आपल्याला या पिकाची लागवड करता येते. म्हणजे खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम या तिन्ही हंगामामध्ये आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करता येते. म्हणजे खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यात आपल्याला जर लागवड करायची असेल तर साधारणतः जून मध्ये बियाणाची पेरणी केली पाहिजे आणि जुलैमध्ये त्याची लागवड केली पाहिजे. रब्बी हंगामात जर ही लागवड करायची असेल तर आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये रोपवाटिका तयार करून ऑक्टोबर शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करणं शक्य आहे. जर उन्हाळी हंगामात आपल्याला लागवड करायची असेल तर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये रोपवाटिका तयार करून आपल्याला फेब्रुवारी मध्ये या पिकाची लागवड करतात. कारण बरेचसे शेतकरी काय करतात की उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रॉफिटेबल जे आहे किंवा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची ओलिताची सोय आहे असे शेतकरी उन्हाळ्यामध्ये याची लागवड करतात आणि बाजारभाव आपल्याला चांगला मिळतो त्या दृष्टिकोनातून चांगला फायदा होतो. म्हणून काही शेतकरी ही खरीप ऐवजी रब्बी असेल किंवा उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्याचा कल हा शेतकऱ्याचा दिसून येतो. तर अशा ह्या तिन्ही सीझन मध्ये आपल्याला ही लागवड करता येते. परंतु उन्हाळ्यामध्ये जर आपण लागवड केली तर आपल्याला काय धोके संभवतात. त्यामध्ये पहिला धोका जो आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा तापमान हे 40-42 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं आणि अशा वेळी मग जास्त तापमानामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे या पिकाच्या वाढीवरती आणि फुलगळ असेल, फळगळ असेल, फळधारणा असेल किंवा रोगाचं प्रमाण असेल ह्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि त्यामुळे उत्पन्नात घट येते. त्यासाठी काही उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये करायचं असेल आणि बऱ्याच वेळा काय होतं की उन्हाळ्यामध्ये जे सोसायटीचे वारे असतील किंवा ज्याला हॉट वेव्स म्हणतो आपण की ज्या उष्णतेच्या लाटा आहेत त्या लाटा येतात आणि त्यामुळं फुलांची आणि फळांची गळ होत असते. फुलगळ आणि फळगळ ही होत असते. की करता येते, बाजरीची लागवड करता येते किंवा दर 3 ओळी नंतर आपल्याला बाजरी किंवा मका हे पीक सुद्धा आपल्याला घेता येतं की जेणेकरून त्यामध्ये आर्द्रता उष्णतेचं प्रमाण कमी करून आर्द्रता वाढवण्यास मदत होते आणि आर्द्रता वाढल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जे फ्रूट सेटिंग आहे ते फ्रूट सेटिंग चांगलं मिळतं आणि मग फळांची संख्या वाढते आणि आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळतं. तर अशा आपल्याला तिन्ही आपल्याला की टोमॅटो पिकाची. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बियाणे. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जातीवंत बियाणं असेल, शुद्ध बियाणं असेल, खात्रीशीर बियाणं असेल असं बियाणं शेतकऱ्यानं घेणं गरजेचं आहे. कारण अशा बियाणापासून आपल्याला चांगला फायदा होतो. जर आपल्याला बियाणंच निकृष्ट असेल तर त्यापासून आपल्याला अपेक्षा धरण्यात काय अर्थ नाही. आपल्या शेतकऱ्यांचा तोटा होतो. म्हणून जे काय बियाणं घेणार आहे ते शेतकरी बंधूंनी काय केलं पाहिजे की खात्रीशीर ठिकाण मग तुमचं विद्यापीठाचं असेल, प्रायव्हेट कंपनीचं असेल, शासकीय संस्था असतील जिथून आपल्याला शक्य आहे तिथून आपल्याला खात्रीशीर बियाणं घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी जर टाळायच्या असतील तर आपल्याला सुरुवातीला ज्याच्यावरती आपण हे सगळं काल्पनिक डोंगर रचत असतो की काल्पनिक बऱ्याचशा आपल्याला ज्या महत्वाकांक्षी असतात त्यावरती आपण विचार करत असतो की एवढं क्षेत्र लावल्यानंतर एवढे फळ मिळणार, एवढे फळ मिळाल्यानंतर एका क्रेटला एवढा दर, एवढे क्रेट निघाल्यानंतर एवढे उत्पन्न, अशा बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये मजल्यावर मजले बांधत असतो आणि अशा वेळी मग आपल्याला तो जो आहे भ्रमनिराश होण्याची शक्यता असते. म्हणून बियाण्याची निवड करताना शेतकरी बंधूंनी एक महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे 2 जातीची आपण लागवड करतो ते म्हणजे सुधारित जाती आणि संकरित जाती. आता संकरित जातीमध्ये फक्त 100 ते 125 ग्रॅम जे हेक्टरी आपल्याला लागत असतं आणि सुधारित ज्या जाती आहेत सुधारित जातीमध्ये साधारणतः 300 ते 400 ग्रॅम
एवढं बियाणं आपल्याला ह्या 1 हेक्टर टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक असतं. मग आपल्याला कोणती जात निवडायची आहे त्यानुसार आपण मग आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये विक्री करायची आहे का लॉंग डिस्टन्स मार्केटमध्ये विक्री करायची आहे याचा विचार करून आपण जातीची निवड करायची आहे. आणि जातीची निवड केल्यानंतर आपल्याला त्या जातीचं बियाणं आपल्याला विकत घ्यायचं आहे. आणि ते बियाणं विकत घेतल्यानंतर मग जो पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे त्याची रोपवाटिका तयार. कारण टोमॅटो पिकामध्ये रोपवाटिका हा सगळ्यात महत्वाचा एक ज्वलंत असा प्रश्न. कारण टोमॅटो पीक अतिशय नाजूक आहे, अनेक किडी आणि रोगांना बळी पडणारं पीक आहे आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणारं जे पीक आहे. म्हणून टोमॅटोची रोपवाटिका जी आहे ते अतिशय चांगली म्हणजे की ह्या पिका जो पाया आहे जर आपली रोपवाटिका चांगली असेल, रोपवाटिकेतले रोप निकृष्ट असतील, आपलं उत्कृष्ट असतील किंवा जोमदार असतील, कणखर असतील, सशक्त असतील अशी रोप जर आपण लावली तर निश्चितपणे आपल्याला त्यापासून रोग आणि कमी किडीला कमी प्रमाणात बळी पडतात आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं. परंतु रोप हे रोपवाटिकेमध्ये निकृष्ट दर्जाची रोप लावली तर आपल्याला सुरुवातीपासून त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि आपल्याला त्यापासून जो फायदा होणार आहे तो अपेक्षित फायदा मिळत नाही. म्हणून टोमॅटोची रोपवाटिका जर आपण पावसाळ्यामध्ये जर करायची असेल तर शेतकरी बंधूंनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की निश्चितपणे की सपाट वापा न करता गादी वाप्यावरती टोमॅटोची रोपवाटिका करणं गरजेचं आहे. आता गादी वापा कसा तयार करायचा तर सर्वसाधारणपणे 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असा गादी वापा तयार करायचा आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये जर पाणी साचलं, पाऊस जास्त पडला तर पाणी साचल्यामुळं त्या रोपावरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला हे जे काही गादी वाफे आहेत गादी वाफे तयार करणं गरजेचं आहे. गादी वाफे तयार झाल्यानंतर 3 बाय 2 मीटर लांबी रुंदीचे गादी वाफे तयार झाल्यानंतर त्यामध्ये त्या गादी वाफ्यावरती आपल्याला जे काय ढेकळं असतील, काडी कचरा असेल हा सगळा गोळा करून घ्यायचा आहे, सपाट करायचा आहे आणि त्या प्रत्येक गादी वाफ्यामध्ये एक घमेलं असं चांगलं कुजलेलं शेणखत असेल, 50 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा जे आपण ब्लायटॉक्स म्हणतो ते आपण मिक्स केलं पाहिजे. साधारणतः 50 ग्रॅम सुफला जो आहे तो त्यामध्ये टाकला पाहिजे आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर तो सपाट करायचा आणि सपाट केल्यानंतर मग रुंदीला समांतर अशा दर 4 बोटाच्या अंतरानं अगदी अलगद अशा रेषा पाडायच्या. ज्या रेषा आहेत ह्या रेषा कुठेही त्या खोलवरती पडणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त खोलीवरती जर टोमॅटोचं बियाणं पडलं, टोमॅटोचं बी अतिशय हलकं असतं आणि पोकळ असतं, जर जास्त खोलीवर पडलं तर ते टोमॅटोचं बी जे आहे ते उगवत नाही आणि त्या ठिकाणी आपलं जे कॉस्टली किंवा महागडं जे बी आहे ते वाया जायची शक्यता असते, वेळ जाण्याची शक्यता असते आणि आपल्याला वेळेत रोपं ती तयार होत नाहीत. म्हणून अगदी 2 किंवा 3 सेंटीमीटर खोलीपेक्षा जास्त खोलीवरती टोमॅटोचं बियाणं पेरायचं नाही आणि त्यानंतर अलगद असं हाताने फिरवून ते माती आड करायचं आणि त्यानंतर झारीच्या साह्यानं पाणी द्यायचं की जेणेकरून वरचा थर ओला झाल्यामुळं की ते बी आहे जर आपण नंतर पाटाच्या साह्यानं पाणी दिलं तर ते गोळा होणार नाही आणि सुरुवातीचं जे पाणी आहे ते झुळझुळ पाणी देणं गरजेचं आहे की जेणेकरून की जास्त फ्लोनं पाणी दिलं तर त्या वाफ्यावरील बी सुद्धा एका ठिकाणी गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा वेळी एकाच कोपऱ्यामध्ये बियाणं येऊन त्या बुचका तयार होतो किंवा बंच तयार होतो आणि मग त्या रोपांची जे वाढ जी आहे जोमदार होण्यापेक्षा सुई सारखी नाजूक अशी रोप तयार होतात आणि अशी नाजूक रोप जर आपण शेतामध्ये लागवडीला की वापरली तर ते मरण्याचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणून शक्यतो गादी वाफ्यावरती की सुरुवातीला पाणी द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मग पाटाच्या साह्यानं पाणी द्यायचं. आता
म्हणजे ज्यावेळी टोमॅटो बियाची पेरणी करतो त्या अगोदर बियाला प्रक्रिया करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जमिनीतील जे जीव जीवाणू असतील, किडे असतील, याचा जर आपल्याला प्रादुर्भाव टाळायचा असेल तर साधारणतः जे थायरम जे आहे 3 ग्रॅम प्रति किलो बियाणाप्रमाणे चोळून ते आपल्याला त्या ठिकाणी शीट ट्रीटमेंट करून आपल्याला पेरणी करायची. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की रोपवाटिकेमध्ये बऱ्याच वेळा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव हा होत असतो आणि मग एकदा रोपवाटिकेमध्ये जर रोग किडीचा प्रादुर्भाव असलेले जर रोपं लावली तर आपल्याला शेतामध्ये परत अजून कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि म्हणून जर आपल्याला रोग आणि कीडमुक्त जर रोप जर तयार करायचे असेल तर रोपवाटिकेमध्ये की त्या रोपवाटिकेला नायलॉन नेट जी जाळी आहे ती जाळी टाकणं गरजेचं आहे. साधारणतः 100 मेश नायलॉन नेट जे आहे त्या नेटची जर आपण जाळी टाकलं त्यातून येणारे ज्या काही ह्या किडी आहेत आणि ह्या किडीमुळे जो रोगाचा प्रसार होतो किंवा ज्या किडी ज्या आहेत की त्या किडी रस शोषून घेतात आणि रोगाचा प्रसार करतात किंवा रोप हे कमकुवत बनवतात तर हे आपल्याला टाळता येईल. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला नायलॉन नेटचा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला एक साधारणतः 10 ते 15 दिवसांनी काय करायचं की त्यामध्ये 2 ओळीमध्ये आपल्याला साधारणतः एक थिमेट जे आहे 10 ग्रॅम थिमेट एवढं प्रति वाफ्याला टाकायचं जेणेकरून किडीचा जर प्रादुर्भाव टाळायचा असेल तर आणि रोपाचे आपल्याला जर रोगमुक्त किंवा किडमुक्त रोप तयार काय असेल तर हे आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपामध्ये आपल्याला काही जर वाटलं की कोंबल्यासारखे दिसत आहे म्हणजे मर आहे किंवा अजून काय आहे तर त्या ठिकाणी जे काय सीओसी आहे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल किंवा ब्लॉटागज असेल 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम घेऊन की साधारणतः त्यामध्ये ड्रेंचिंग करायचं आहे किंवा ज्याला आळवणी करायचं आहे जेणेकरून हे जे रोपवाटिकेमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते जर टाळायचे असेल तर आपल्याला ब्लायटॉक्सचं ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो जर आपल्याला नर्सरी स्टेज मध्येच बऱ्याच वेळा जे काय लीप मायनर असेल किंवा नागळे असेल किंवा मावा तुडतुडे असेल हे जे सकिंग पेस्ट जे आहेत या सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो म्हणून 4% लिंबोळा अर्काची फवारणी हे करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः किंवा 100 ppm तीव्रतेची जरी फवारणी केली तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकते. त्यानंतर रोप जे आता कधी तयार होतात म्हणजे बी पेरल्यापासून रोप आपल्याला लागवडीला कधी तयार होतात तर सर्वसाधारणपणे की टोमॅटो पिकामध्ये बियाण्याची पेरणी केल्यापासून रोप तयार होण्याचा जो कालावधी आहे साधारणतः 25 ते 26 दिवसामध्ये रोप हे तयार होतात. परंतु प्लस मायनस 2 ते 3 दिवस म्हणजे हंगामानुसार किंवा समजा रब्बी हंगाम असेल थोडस थंडी असेल तर एक 4 ते 5 दिवसामध्ये इकडे तिकडे फरक पडू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर एक 25 ते 26 दिवसामध्ये टोमॅटोचे रोप लागवडीला तयार होतात. अशा पद्धतीने जर आपण रोपांची जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला की जे टोमॅटो पिकाचं जे सक्सेस आहे ते सगळं हे आपल्या रोपवाटिकेवरती अवलंबून आहे. याच्याशिवाय आपल्याला आज बाजारामध्ये जर पाहिलं अनेक जे रोपवाटिका आहेत की पोर्ट्रेमध्ये ज्या प्रोट्रेमध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज रोप तयार करतात म्हणजे मग ते साधारणतः 72 पेल्यांचा असो 98 पेल्यांचा असो किंवा 104 कप असणारा असो म्हणजे वेगवेगळ्या ट्रे मध्ये हे रोप तयार केली जातात. प्रत्येक बी आज न्यूमॅटिक जे मशीन आहेत मशीनच्या साहाय्याने सुद्धा आज पेरणी केली जाते आणि प्रत्येक एक बी जो आहे तो प्रत्येक पोट्रे मध्ये टाकला जातो आणि त्यामध्ये तुमचं कोकोपीट जे आहे साधारण कोकोपीटचं वापरून त्या ठिकाणी रोप तयार केली जातात. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला म्हणजे जमिनीमध्ये गादी वाफे तयार करून आणि प्रोट्रेच्या पद्धतीने सुद्धा आपल्याला रोप तयार करता येतात. त्यानंतर जो पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे प्रत्यक्षात टोमॅटो पिकाची लागवड. आता टोमॅटो पिकाची लागवड म्हणजे रोप तयार झाल्यानंतर लागवडीचा प्रश्न येतो. आता मग लागवड कधी करायची कशी करायची. सर्वसाधारणपणे लागवड जी आहे एक तर सकाळ किंवा संध्याकाळी करायची आहे ज्यावेळी तापमान कमी असतं त्यामुळे सक्सेस होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा ज्यावेळी आपल्याला
की लागवड करायची आहे ते ज्या ठिकाणी आपण जमिनीची पूर्व तयार केलेली आहे त्या पूर्व तयार केलेल्या जमिनीमध्ये ते आपल्याला सऱ्या ज्या पाडायच्या आहेत. सर्वसाधारणपणे लागवडीचे जे अंतर आहे 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 1 फूट या अंतरावरती टोमॅटो पिकाची लागवड करतात. तर त्या दृष्टिकोनातून 3 फुटावरती ह्या सऱ्या पाडायच्या आहेत आणि सरीच्या एका बगलेमध्ये आपल्याला टोमॅटोची लागवड करायची. मग लागवड करायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली तर रोपवाटिकेमधले रोप काढणे. रोप काढत असताना एक काळजी घ्यायची की रोपवाटिकेला आदल्या दिवशी हलकं पाणी द्यायचं की जेणेकरून रोप उपटताना ते मुळं तुटणार नाहीत. त्यामुळं आपल्याला चांगली मुळासह रोप मिळतील म्हणून हलकं पाणी द्यायचं आणि मुळासह रोप उपटून घ्यायची. आणि ही रोप ज्या ठिकाणी आपण लागवड करणार आहे लागवड करण्यापूर्वी जर आपण ती रोप कार्बन डायऑक्साईडच्या द्रावणामध्ये 1% कार्बन डायऑक्साईडचे द्रावण आहे किंवा बायोस्टिन आहे त्या द्रावणामध्ये जर आपण मुळं बुडवून लावली तर त्या मुळावरती होणाऱ्या जमिनीतील रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. किंवा जे इमिडाक्लोपिड आहे कीटकनाशक या कीटकनाशकामध्ये जर आपण ही रोप बुडवून पानं आणि शेंडा जर बुडवून लावलं तर निश्चितपणे आपल्याला की भविष्यामध्ये शेतामध्ये येणाऱ्या रोगकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यास आपल्याला निश्चित मदत होते. आणि असं झाल्यानंतर मग प्रत्येक हिलवरती किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोटाच्या साह्यानं या रोपाची लागवड करायची. लागवड करत असताना ऊस पद्धतीप्रमाणे ओल्या जमीन ओली करून त्या ठिकाणी लागवड करायची आहे. आणि लागवड करत असताना अंगठ्यानं न दाबता जर आपण 2 बोटाच्या साह्यानं ती रोपं लावली तर निश्चितपणे तिची मुळं जमिनीवर खोल जातात. आणि जर अंगठ्याच्या साह्यानं दाबली तर मूळ आणि खोड या ठिकाणचा जो मधला भाग आहे तो अंगठ्यानं दाबल्यामुळं बऱ्याच वेळा पिचकतो किंवा त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता असते आणि रोपं कोलमडतात किंवा रोपं माना टाकतात. म्हणून शक्यतो रोपाची लागवड सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जर अंगठ्यानं दाबलं तर ते रोपं मरतात. म्हणून की शक्यतो जे आपलं पहिलं आणि दुसरं जे बोट आहे त्या 2 बोटाच्या साह्यानं जर आपण लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी सक्सेस प्रमाण जे आहे हे चांगलं मिळतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे टोमॅटो पिकाची लागवड करायची. आता टोमॅटो पिकासाठी खत व्यवस्थापन प्रत्येक पिकासाठी अन्नद्रव्याची गरज ही असतेच. प्रत्येक पिकासाठी अन्नद्रव्य ही लागतात. मुख्य अन्नद्रव्य असो किंवा दुय्यम अन्नद्रव्य असो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असो. चांगल्या उत्पादनासाठी भरघोस उत्पादनासाठी टोमॅटो पिकामध्ये की जे रासायनिक अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी की जेवढं शक्य आहे 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत हे लागवडीची पूर्व तयार करत असताना जमिनीची पूर्व तयार करत असताना ते मिक्स करायचं. आणि जे काही रासायनिक खतं आहे त्यामध्ये 200 किलो नत्र 100 किलो स्फुरद 100 किलो पाला जे आहे प्रति हेक्टरी हे द्यायचं आहे. आणि लागवड करताना त्यातला निम्मा डोस अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे लागवडीच्या वेळी द्यायचं आहे. आणि राहिलेले जे नत्र आहे ते लागवडीनंतर 15, 30, 45, 60 आणि 75 असं जर 5 समान हप्त्यामध्ये दिलं तर त्या पिकाला त्याचा फायदा होतो. कारण बऱ्याच वेळा जे नत्र आहे की उघड्यावर पडलं तर त्याची बाष्प होऊन वाया जातं. जमिनीत टाकलं जास्त पाणी झालं तर निचरा होऊन त्या पाण्यातून निघून जातं. आणि मग ज्यावेळी नत्राची गरज असते त्यावेळी त्या पिकाला मिळत नाही. म्हणून की आपण नत्रयुक्त जे खतं आहेत ती जर स्प्लिट करून दिली तर त्या पिकाला त्याचा फायदा होतो. हे झालं सुधारित जाती. संकरित जातीमध्ये हाच डोस जो आहे तो आपण 300, 200, 200 म्हणजे 300 ग्रॅम आपलं 300 किलो नत्र 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश प्रति हेक्टर देतो. त्यापैकी निम्म नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी आणि राहिलेले जे निम्म नत्र आहे लागवड नंतर 15, 30, 45, 60 आणि 75 दिवसानं हा समान हप्त्यामध्ये त्या पिकाला द्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला
जे काय पाण्यात विरघळणारी जी वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत, 05234 असेल, 0050 असेल, त्यानंतर 19-19-19 आहे, 0-20-20 आहे, 20-20-20-20 आहे, अशा अनेक प्रकारच्या ग्रेड आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर ह्या ज्या ग्रेड आहेत यापैकी जर आपल्याला सुजला किंवा ज्याला आपण 19-19-19 म्हणतो, तर ह्याची जर आपल्याला प्रति लिटर 5 ग्रॅम याप्रमाणे घेऊन जर आपण वेगवेगळ्या स्टेजेसला जर त्याची फवारणी केली तर ते पानावाटे ती खतं शोषली जातात आणि त्या पिकाच्या वाढीसाठी उत्पन्नासाठी आपल्याला फायदा होत असतो. अशा प्रकारे आपल्याला की टोमॅटो पिकामध्ये खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागत. आता टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की ते पाण्यावाटे आलेलं, हवेमार्फत आलेलं किंवा खतातून आलेलं, शेणखतातून आलेलं बरचसं असं तणांच्या बिया असतात आणि त्यामुळं तण उगवण्यास सुरुवात होते. आणि मग एक मराठीमध्ये म्हण आहे की तण खाई धन, म्हणजे जे काय आपलं धन आहे ते धन हे तणच खात असतात. म्हणजे जेवढं जेवढं न्यूट्रिएंट्स आपण त्या पिकाला देतो हे तण खातात आणि त्या मुख्य पिकाला त्याचा फायदा होत नाही. म्हणून शेत हे तणमुक्त ठेवणे आणि तणमुक्त ठेवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी खुरपणी करणं गरजेचं आहे. हे काम करायचं आंतरमशागतीमध्ये. दुसरं जे काम आहे की साधारणतः लागवडीनंतर 10 ते 12 दिवसानं पिकाच्या नांग्या भरायच्या. म्हणजे ज्या ठिकाणी गॅप पडलेला आहे त्या गॅप पडलेल्या ठिकाणी नांग्या भरायच्या, रोपांची लागवड करायची. आणि तिसरं महत्वाचा मुद्दा आहे तो आंतरमशागत म्हणजे की खांदणी करणं किंवा चाळणी करणं आणि मातीची भर लावणं की जेणेकरून त्या ठिकाणी हवा खेळती राहते, झाडाला आधार मिळतो आणि आपल्याला एक आपलं पीक जे आहे हे तणमुक्त असल्यामुळं त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधार आणि वळण देणे. आता आपल्याला मी सुरुवातीला सांगितले की टोमॅटो पिकामध्ये 2 प्रकारच्या जाती आहेत, त्या म्हणजे डिटर्मिनेट टाईप आणि इनडिटर्मिनेट टाईप. आता डिटर्मिनेट टाईप मध्ये जर आपल्याला आधाराची काय किंवा गरज लागत नाही, परंतु इनडिटर्मिनेट जे आहेत की ज्या वेलीसारख्या वाढणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे आपल्याला आधाराची गरज असते. कारण जर आपण आधार नाही दिला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या रोप जे आहेत जमिनीवरती लोळत असतात. जमिनीवरती रोप लोळत असताना जमिनीवरती फळं जे आहेत जमिनीशी आणि पाण्याशी संपर्क येतो, त्यामुळे खराब होतात, रोगकिडी वाढतात आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होत असते. म्हणून ह्या ज्या काही इनडिटर्मिनेट टाईपच्या ज्या जाती आहेत त्या टाईपमध्ये आपल्याला आधार देणं सगळ्यात गरजेचं. मग आधार कशानं द्यायचा, तर आपण ज्या सऱ्या पाडलेल्या आहेत त्या सऱ्याच्या दोन्ही बाजूला जे काय लाकडी बल्ले असेल, लाकडी खांब असतील ते तिरपे रोवायचे आणि त्याला साधारणतः 10 गेजच्या तारेनं ताणून बांधायचं आणि नंतर त्या सरीवर समांतर असे आपल्याला दर 10 फुटावरती साधारणतः 5 ते 6 फूट उंच असणारे बांबू रोवायचे आणि त्यानंतर जमिनीपासून 2 फुटावर पहिली जीआय तार की जेणेकरून त्याची गेज असणार आहे साधारणतः 12 ते 14 गेज. त्या 12 ते 14 गेज जी तार आहे त्या तारेची आपल्याला पहिली तार ओढायची आहे आणि नंतर पहिल्या तारेपासून जी दुसरी तार आहे त्या तार साधारणतः 2 फुटावरती ओढायचे. आणि असं झाल्यानंतर मग टोमॅटोची जी फांदी असतील त्याला सुतळी बांधायची आणि ती सुतळी आपल्याला वरती जे दुसरी तार आहे त्या तारेला बांधायचे, फांद्या बांधायच्या, जेणेकरून त्या झाडाचा जमिनीशी पाण्याशी संपर्क येत नाही किंवा रोगराईचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही आंतरमशागत करायची आहे ती काम आपल्याला सोपी करता येतात. त्यानंतर फळांची जी तोडणी आहे ती आपल्याला सोप्या पद्धतीने होत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पिकावरती जी आपल्याला फवारणी करायची आहे, कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे, हे फवारणी करणं काम आपल्याला अत्यंत सुलभपणे करता येतं. अशा पद्धतीनं आपल्याला टोमॅटो पिकामध्ये आपल्याला आधार आणि वळण देण्याची गरज आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. आता पाणी आज आपल्याला माहित आहे की बऱ्याच वेळा पाण्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य
कोरडवाहू क्षेत्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य हे आपल्याला जाणवत असतं आणि अशा ह्याच्या वेळी आपल्याला पाण्याचं महत्व कळत असतं. किंवा बऱ्याच वेळा जर आपण पाहिलं तर सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये जास्त पाण्यामुळे आपल्या जमिनी क्षारपड झालेल्या किंवा जमिनी खराब झालेल्या आहे. कशामुळं की आपण जे अमर्याद अशा पद्धतीनं आपण पाण्याचं नियोजन केल्यामुळं आपल्या जमिनी खराब झाल्या. म्हणून पिकाला जेवढं लागतंय तेवढंच पाणी दिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा पिकाला होतो. जास्त पाण्यानं त्याचा फायदा होत नाही, उलट वॉटर लॉगिंग कंडिशन तयार होते. मुळांची जे श्वसन करण्याची क्रिया आहे ती बंद पडत असते आणि त्या ठिकाणी आपल्याला फायदा होण्यापेक्षा तोटा होतो. म्हणून गरजेनुसार पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे. टोमॅटो पिकामध्ये तर हंगामानुसार आणि वातावरणानुसार आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकाला पाणी देत असताना वाढीची अवस्था असेल, फुलं लागण्याची अवस्था असेल, फळ पोसण्याची अवस्था असेल तर ह्या अवस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण देऊ नये. जर पाण्याचा ताण दिला तर वाढीवरती परिणाम होऊन उत्पन्नामध्ये घट येते आणि आपल्याला पाहिजे तसं फळाची साईज किंवा आकार आपल्याला मिळत नाही. म्हणून शक्यतो जर आपण ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक संचाचा जर वापर केला तर निश्चितपणे ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. म्हणून जर आपल्याला ठिबक संच चालवायचा असेल म्हणजे आपल्याकडे समजा लॅटरल 12 mm, 14 mm, 16 mm, 20 mm वेगवेगळ्या प्रकारचे लॅटरल्स आहेत किंवा इनलाईन ड्रिपर सुद्धा आहे. तर त्यासाठी आपल्याला साधारणतः 12 ते 14 mm समजा लॅटरल असेल, डिस्चार्ज किती आहे, बाष्प उत्सर्जन किती आहे, वापसा कंडिशन किती आहे, हे सगळ्याचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे जर आपल्याला एक अर्धा तास जर आपण 12 ते 14 mm चे लॅटरल असणार आपण जर चालू ठेवल्या एक अर्धा तास तर निश्चितपणे पिकाची जी गरज आहे ती पिकाची गरज भागवू शकते. ज्यादा पाणी त्या पिकाला लागत नाही. अशा दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करता येतं. तसं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जोडवळ पद्धतीनं टोमॅटो पिकावर पाणी देण्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये जर आपण सरासरी विचार जर केला तर की पाण्याची जी गरज आहे साधारणतः म्हणजे की प्रति लिटर, प्रति झाड आणि प्रति दिवस असा जर विचार केला तर साधारणतः खरीप हंगामामध्ये सर्वसाधारणपणे अगदी 340 मिली पासून साधारणतः की 650 मिली पर्यंत एवढं पाणी प्रति झाड प्रति दिवस लागते. आणि त्याचा असाच जर रब्बीचा जर विचार केला तर रब्बी सुद्धा मध्ये अगदी 250 मिली पासून साधारणतः 600 मिली पर्यंत आपल्याला पाणी त्या पिकाची गरज असते. आणि लिटर हेक्टर मध्ये जर पाहिलं तर साधारणतः की रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त 11,000 लिटर प्रति हेक्टर प्रति दिवस एवढी पाण्याची गरज असते. आणि साधारणतः खरीप हंगामामध्ये की सप्टेंबर मध्ये 23,000 लिटर प्रति हेक्टर प्रति दिवस म्हणजे एवढी पाण्याची गरज असते. म्हणजे पाण्याची गरज किती आहे टोमॅटो पिकाला हे यावरून आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर की महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की संजीवकाचा वापर. टोमॅटो पिकामध्ये संजीवकाचा वापर. आता टोमॅटो पिकामध्ये संजीवकाचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करतात. म्हणजे संजीवक आपल्याला माहित आहेत की ज्याला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतो. की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे काय तर आपल्या सर्वांना माहित आहे की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड अदर दॅन द न्यूट्रिएंट्स which enhance the physiology of the plants when applied in a small quantity. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा संजीवक अगदी स्मॉल क्वांटिटी मध्ये किंवा अल्प प्रमाणात वापरतो त्यावेळी ते संजीवक म्हणून काम करत असतात. आता ही जे संजीवक आहे ती वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहे. म्हणजे ऑक्झिन्स आहे, सायटोकायनिन्स आहे, जिब्रेलिन्स आहे, इथिलिन्स आहेत, ह्या वेगळ्या ग्रुप मधली आहे. तर ह्या प्रत्येक संजीवकाचं कार्य जे आहे हे प्रत्येकाचं प्रत्येक पिकासाठी वेगळं आहे. एका पिकासाठी दिलेलं संजीवक हे त्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये दुसऱ्या पिकाला उपयोगी पडतं असं नाही. म्हणून साधारणतः जर आपल्याला टोमॅटो बियाणामध्ये उगवण्याचा प्रॉब्लेम असेल, उगवण शक्तीचा प्रॉब्लेम असेल, जर बियाण्याची उगवण एकसारखी आणि चांगली होण्याची असेल तर साधारणतः 20 ppm जिब्रेलिक ऍसिडच्या द्रावणामध्ये साधारणतः 1 तास हे टोमॅटो जो बी भिजवून जर लावलं तर बियाणाची
उगवण चांगले होते, म्हणून जिब्रेलिक ऍसिडचा वापर करायचा. आणि ज्यावेळी पीक फुलोऱ्यात असतं त्यावेळी साधारणतः 10 ते 20 ppm जर जीएची जर आपण फवारणी केली तर ते फळाचे देठ लांब होतात आणि जाड होतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळातील बियाचं प्रमाण हे त्यामुळं कमी होतं. आणि जर फळधारणा सुरू असताना जर आपण 100 ppm जिब्रेलिन जर फवारलं तर त्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होते. आणि जर आपल्याला टोमॅटो पिकामध्ये उन्हाळी हंगामामध्ये जर आपल्याला फुलगळ आणि फळगळ जर आपल्याला थांबवायचं असेल तर 20 ppm प्लॅनोफिक्स किंवा ज्याला आपण NAA नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड हे जर संयोग मारलं, 2 वेळा फवारणी केली तर आपल्याला फ्रूट सेटिंग चांगलं मिळतं आणि आपलं उत्पन्न वाढतं. त्यानंतर जर आपल्याला टोमॅटोची अवास्तव वाढ झाली असेल तर ती वाढ थांबवण्यासाठी पुनर्लागवडीनंतर साधारणतः जर 250 ppm जर सायक्लोसिलची जर फवारणी केली तर आपल्याला ती फळं लवकर पिकून आपल्याला चांगला वाढ होण्यास मदत होती. आणि जर आपल्याला फळं पिकवायची असतील तर 500 ppm इथ्रेलची जर फवारणी जर आपण फळं ज्यावेळी आपण काढणे करतो त्यावेळी जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला की फळाचं जे रंग आहे तो डेव्हलप होण्याला किंवा फळांचा आकर्षक आणि जर गोडीपणा जर वाढवायचा असेल तर NAA जे आहे ते 50 ppm आणि जे बोरॉन आहे हे 3 ppm एकत्रित मिश्रण करून जर आपण मारलं तर निश्चितपणे आपल्याला हे टोमॅटो पिकामध्ये त्याच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला निराकरण करता येतात आणि वेगवेगळ्या उपयोगासाठी आपल्याला ह्या जीएचं जे वेगवेगळे जीए असेल किंवा इथ्रेल असेल किंवा NAA असेल याची आपल्याला संजीवकाची फवारणी करता येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजीवक तयार कशी करायची. कुणाला माहिती आहे का? हॅलो हा सर. हॅलो, संजीवक म्हणजे ppm कॉन्सन्ट्रेशन कुणाला माहिती आहे का कसं तयार करायचं? हॅलो, कोणाला माहिती असेल तर सांगा. पार्ट्स पर मिलियन ppm कसं तयार करायचं द्रावण संजीवकांचं? नाहीतर आहे सर का समजावून कुणाला सांगणार माहिती? आहे. नाही सांगा सर, तुमच्या याच्यामध्ये सांगा, नंतर काही शंका असेल तर विचारतील जरूर. ठीक आहे. तर जे आपण पार्ट्स पर मिलियन म्हणजे आपण हे संजीवक जे द्रावण आहे ते द्रावण तयार करत असताना बऱ्याच वेळा की काय होतं की आपल्याला पूर्ण कल्पना नसते आणि पूर्ण कल्पना नसल्यामुळं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक नगर जिल्ह्यातला संगमनेर तालुका आहे त्यातला एक शेतकरी आहे. असं शेतकऱ्याने मला वांग्यामध्ये प्रॉब्लेम होता की फळधारणा होत नाही, फुलांची गळ होते. तर त्यांना मी संजीवक सांगितलं की 2,4-D हे जे संजीवक आहे हे साधारणतः 1 ppm तयार करून त्यावरती फवारा करण्यास सांगितलं. तर त्या शेतकऱ्याने काय केलं की आपली जी काड्याची पेटी आहे, काड्याची पेटीचं टोपण आहे ते टोपण घेतलं, 2,4-D औषध घेतलं ते आणि पाण्यात टाकलं, फवारणी केली. आता ते लाखो ppm तयार झालं. ते म्हणजे 1 ppmच्या अगेन्स्ट 1,00,000 ppm पेक्षाही जास्त ppmचं द्रावण ते तयार झालं. म्हणजे संजीवक ज्यावेळी आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये फवारतो त्याच वेळी ते आपल्याला फायदा देतात किंवा आपल्याला रिझल्ट देतात. आणि जर आपण त्याचा अतिरेक केला तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा होतो. म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारची संजीवकाची जर फवारणी करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण त्या संजीवकाची माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण किती आहे माहिती असलं पाहिजे आणि कधी वापरायचं आणि कोणत्या पिकासाठी वापरायचं हे संपूर्ण माहिती असल्याशिवाय संजीवकाची फवारणी करायची. आता जर आपल्याला जीएचं द्रावण तयार करायचं आहे, आता जीए हे 100% प्युअर आहे, कारण ह्या संजीवकामध्ये 40%, 50% आणि 100% अशी शुद्धता असते. ज्या ठिकाणी 100% शुद्धता आहे, 1 ग्रॅम एका लिटर मध्ये घेतल्यानंतर 1000 ppm एवढं सोल्युशन, स्टॉक सोल्युशन तयार होतं. पुन्हा एकदा सांगा सर.
आता कसं आहे, 1 ग्रॅम जीए घेतला आपण, 1 ग्रॅम जीए आपण पाण्यामध्ये विरघळलं, 1 लिटर पाणी आणि 1 ग्रॅम जीए 100% शुद्धतेचं, तर त्याचं जे द्रावण तयार होतं ते 1000 ppm एवढं द्रावण तयार होतं. परंतु दुसरा एक महत्वाचा मुद्दा ह्यामध्ये असा आहे की हे जीए हे पाण्यामध्ये विरघळत नाही. पाण्यामध्ये आपल्याला विरघळल्यासारखं दिसतं, ट्रान्सपरंट दिसतं, परंतु खाली ते बारीक कण जे आहे हे साचलेले असतं. म्हणून काय करायचं की हे जे जीए आहे ते सुरुवातीला 50 मिली किंवा 100 मिली ऍसिटोन असेल किंवा अल्कोहोल असेल, कारखान्याचं अल्कोहोल नव्हे, जे प्युअर 100% शुद्ध अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल घ्यायचं आणि त्यामध्ये ते विरघळायचं. आणि हे विरघळल्यानंतर सुरुवातीला समजा सपोज तुम्ही 100 मिली ऍसिटोन घेतले असं आपण गृहीत धरू, तर त्या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम जे आहे ते 1 लिटर व्हायला पाहिजे. मग म्हणून त्या ठिकाणी 900 मिली लिटर एवढंच पाणी घ्यायचं. जे टोटल व्हॉल्यूम हे तुमचं 1000 ml झालं पाहिजे, तरच तुमचं त्या ठिकाणी 1000 ppm एवढं द्रावण स्टॉक सोल्युशन तयार होतं. आणि त्यानंतर तुम्हाला जर फवारा करायचा असेल, समजा 10 ppm चा फवारा करायचा आहे, तर त्यातलं 10 मिली 1 लिटर मध्ये घ्यायचं आणि फवारणी करायची. समजा तुम्हाला एका पंपाला टाकायचं आहे, तर 15 लिटरचा पंप आहे, तर 10 ppm चं सोल्युशन 10 ppm चा फवारा करायचा असेल तर तुम्हाला 150 मिली स्टॉक सोल्युशन मधलं घेऊन फवारणी करावी लागेल. लक्षात आलं का तुमच्या की अशा प्रकारे आपल्याला हे संजीवक हे पाण्यात विरघळत नाहीत, तर ते आपल्याला ऍसिटोन किंवा अल्कोहोल मध्ये विरघळावे लागतात. आणि ही विरघळलेली संजीवक नंतर मग आपण त्याचा फवारा घेऊ शकतो. डायरेक्ट जर घेतलं तर त्याचे आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे जे म्हणजे संजीवक जे वापरतो आपण त्याची कोणती काळजी घ्यायची किंवा खबरदारी काय घ्यायची, की संजीवक म्हणजे 100% रिझल्ट येणार असे नाही. संजीवक हे पूरक आहेत, सपोर्टिंग आहेत, म्हणजे 100% तुम्हाला रिझल्ट येणार नाही, परंतु त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट निश्चित मिळू शकते. संजीवकाचं जे प्रमाण आहे आणि पिकाची जी अवस्था आहे ही माहिती असल्याशिवाय आपल्याला त्याचा वापर करायचा नाही. किंवा संजीवक विरघळण्यासाठी जे द्रावण निवडायचं आहे ते योग्य द्रावण निवडलं पाहिजे. किंवा वेगवेगळी जी संजीवक आहेत ती एकत्र मिसळून फवारायची नाहीत. किंवा संजीवकामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, खत मिसळून फवारायची नाहीत. किंवा बऱ्याच वेळा की संजीवक वापरलं म्हणजे पोषण होतं, पीक संरक्षण होतं, हा जो समज आहे तो समज करायचा नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संजीवक जे आहेत की जर आपण योग्य प्रमाणात वापरलं तर ते आपल्याला पिकाला उपयोगी पडतात. आणि जर अतिरेक किंवा अति प्रमाणात वापरलं तर ते पिकाला हानिकारक ठरतात. तसं जर आपल्याला ही संजीवक जे आहे जर आपण योग्य प्रमाणात वापरलं तर संजीवक म्हणून काम करतं, आणि अयोग्य प्रमाणात वापरलं तर ते मारक स्वरूपामध्ये काम करतं. आणि सुरुवातीला की हा पायलट प्रोजेक्ट जो आहे, म्हणजे ज्याला संजीवकाचा वापर करायचा आहे त्यानं सुरुवातीला थोड्या क्षेत्रावरती त्याची चाचणी घेणं गरजेचं आहे. मग नंतर कमर्शियल त्याचं युटिलायझेशन किंवा कमर्शियल जो वापर आहे तो त्यांनी केला पाहिजे. तर अशा दृष्टिकोनातून आपल्याला की संजीवकाचा जो वापर आहे टोमॅटोमध्ये वेगवेगळ्या कारणासाठी, मग फुलगळ थांबवायचे असेल, फळगळ थांबवायचे असेल, पक्व करायचे असतील किंवा बियाण्याची उगवण शक्ती वाढवायची असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला टोमॅटो मध्ये संजीवकाचा वापर करतो. त्यानंतर टोमॅटो पिकामध्ये काही विकृती आहेत ज्याला आपण फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स इन टोमॅटो. टोमॅटो पिकामधील काही शारीरिक विकृती आहेत. जशा माणसामध्ये विकृती असतात, कारण माणसं कशी आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. म्हणजे माणसामध्ये जेवढे म्हणजे हाताची पाची बोट सारखी नसतात, तसं माणसाची विकृती जी आहे, आपल्याला विकृती म्हणजे कळालं असेल की ह्या विकृतीमुळे काय होतं की जे पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं.
आणि हे जर नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला ते कोणत्या विकृती आहेत आणि त्या कशामुळे होतात आणि मग त्या झालेल्या विकृती जर असतील तर त्या आपल्याला कशा टाळता येतील किंवा त्यावरती उपाययोजना काय करायच्या हा सगळ्यात महत्वाचा भाग. तर साधारणतः पहिला जो फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे ते म्हणजे फ्रूट क्रॅकिंग, म्हणजे टोमॅटो पिकांना तडे जाणे किंवा क्रॅकिंग जाणे ही एक महत्वाची टोमॅटो पिकामधली विकृती आहे. आणि मग त्या फळावरती काय होतात, उभ्या आडव्या रेषा पडतात, काही वेळा साल फाटते आणि कधी कधी आपल्याला संपूर्ण जे फळ आहे हे भेगाळून फुटतं. अशा प्रकारचं आपल्याला लक्षणं हे दिसतात. मग ही जी कशामुळे हे असं होतं तर बऱ्याच वेळा काय होतं की लॉंग ड्राय स्पेल झाल्यानंतर जर पाऊस पडला किंवा लॉंग स्पेल नंतर आपण जर पिकाला पाणी दिलं तर पेशी ज्या आकुंचन झालेल्या आहेत त्या प्रसरण पावतात आणि फळांचं क्रॅकिंग, जे आपण फ्रूट क्रॅकिंग म्हणतो ते होतं. किंवा काही पिकांमध्ये आपण टोमॅटोमध्ये जर समजा फांद्याची छाटणी केली किंवा बऱ्याच वेळा आपण स्टेकिंग करतो टोमॅटोमध्ये, मग काय सांगितलं आधाराने वळण देतो त्याला स्टेकिंग करतो आणि स्टेकिंग केल्यामुळं तो फळं जी आहेत आपलं सूर्याला एक्सपोज होतात, उघडी पडतात आणि त्यामुळं क्रॅकिंग होतं. किंवा बऱ्याच वेळा बोरॉन हे अन्नद्रव्याची जर कमतरता असेल, डिफिशियन्सी ऑफ द बोरॉन मायक्रोन्यूट्रिएंट जर असेल तरी सुद्धा आपल्याला टोमॅटोच्या फळाला तडे जातात किंवा क्रॅक जातात. आणि काही व्हरायटीमध्ये त्याचा अनुवंशिक गुण हेरिडिटी कॅरेक्टर मध्ये सुद्धा टोमॅटो फळांचं क्रॅकिंगचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. मग असं असेल, ही जर कारणं आपल्याला जर माहिती असतील तर मग त्यावरती उपाययोजना काय करायच्या, तर एक म्हणजे की जो ड्राय स्पेल असेल किंवा जो दोन पाण्याच्या पायातलं जे जास्त अंतर आहे ते रेग्युलर पाण्याच्या पायातलं अंतर ठेवायचं, म्हणजे ठराविक अंतरानं त्या पिकाला पाणी द्यायचं. त्यामुळे ही विकृती आपण टाळू शकतो. दुसरं म्हणजे की जी छाटणी करतो किंवा स्टेकिंग करतो जे उन्हाळ्यामध्ये, ते उन्हाळ्यामध्ये करता कामा नये, ती फळं उघडी पडता कामा नये, त्यासाठी स्टेकिंग किंवा छाटणी करू नये. किंवा जी फळं जी आहेत पूर्ण पक्व होण्यापूर्वी त्याची तोडणी किंवा हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. किंवा ह्या टोमॅटो पिकावरती काय करायचं की एक 15 दिवसाच्या अंतरानं फळ पिकण्याच्या वेळी आपल्याला 0.3 किंवा 0.4% बोरॅक्स किंवा बोरॉन जे आहे याची आपल्याला फवारणी करायची आहे की जेणेकरून त्याची जी कमतरता आहे, डिफिशियन्सी ऑफ दी बोरॉन जे आहे ते आपल्याला टाळता येईल आणि हा जो फ्रूट क्रॅकिंगचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मार्गी लावता येईल. हे एक झालं. दुसरी जी विकृती आहे त्याला आपण म्हणतो ब्लॉसम एंड रॉट. ब्लॉसम एंड रॉट यामध्ये काय होतं की ज्यामध्ये पाणी विरहित किंवा रंग विरहित हा एक चट्टा फळाच्या टोकाला दिसतो आणि जरी फळ हिरवी असली तर तो चट्टा काय होतो, वाढतो आणि पुढं त्याचा काळा होतो आणि पुढं त्याचं काय होतं की त्या फळाची साल रबरासारखी जाड होते, लेदरी साल होते आणि ही लेदरी साल झाल्यामुळं ही आपल्याला ही ब्लॉसम एंडची लक्षणं दिसतात, ही विकृती दिसते. कशामुळे होतं तर एक तर जमिनीमध्ये कमी ओलावा असेल तर अशा प्रकारची विकृती दिसते किंवा उन्हाळ्यामध्ये उत्सर्जनाचा वेग, बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो जास्त झाल्यामुळं आपल्याला ही विकृती दिसते किंवा झाडाच्या पानातून सतत मोठ्या प्रमाणामध्ये जर बाष्पीभवन होत असलं तरी सुद्धा ही विकृती दिसते. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जर फळामध्ये जे नत्र आहे त्या नत्राचं जर प्रमाण म्हणजे एक्सेस नायट्रोजन जर असेल तरी सुद्धा लेदरी फळं आपल्याला मिळतात. आणि फळातील जे कॅल्शियम आहे हे कॅल्शियमचं जर प्रमाण कमी झालं तरी सुद्धा ब्लॉसम एंड रॉट जो आहे याची लक्षणं आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारचे हे ब्लॉसम एंड रॉट ही एक विकृती आहे. आणि मग ह्यावरती उपाय म्हणून आपल्याला या पिकाला ठराविक अंतरानं, ठराविक फ्रिक्वेन्सीनं दोन पाळ्यातलं सारखं अंतर ठेवून आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे. अगदी बॅलन्स प्रकारामध्ये रासायनिक जे खतं आहेत त्याचा वापर केला पाहिजे आणि जे स्फुरद अन्नद्रव्य आहेत
ते मात्र आपली ह्या पिकाला जास्त दिली पाहिजे. किंवा कॅल्शियम क्लोराईड जे 0.5% जो आहे कॅल्शियम क्लोराईडचा जर आपण फळवाढीच्या अवस्थेमध्ये जर आपण फवारा दिला तर हे जे ब्लॉझम एंड रॉट जे आहे ही विकृती आपण टाळू शकतो. किंवा लेदरी फ्रुट्स आहे ते आपल्याला तयारच होणार नाही. तर हे जर कारण झाली आणि उपाय झाला. 1-2 मिनिटं थांबलं तर चालेल, जरा पाणी पितो. हॅलो हॅलो. हा सर चालेल की. सर पाणी प्या. हो पाणी पितो. जरा 1 तास कंटिन्युअस, 1 तासापेक्षा जास्त कंटिन्युअस बोलणं झालेलं आहे, त्यामुळं घसा कोरडा झालेला आहे. काय समजतंय का? काय म्हणजे जे बोललेलं आहे जे सांगतोय ते काय समजतंय का? समजतंय सर. वा वा वा. ठीक आहे. तर आपण 2 प्रकारचे आता फिजिओलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत या टोमॅटो पिकामधल्या 2 प्रकारच्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आपण पाहिल्या. एक म्हणजे फ्रूट क्रॅकिंग आणि दुसरं ब्लॉझम एंड रॉट. आता तिसरं जे आहे ते म्हणजे ज्याला आपण उष्मावरण किंवा सनस्कॅल्ड म्हणतो. आता ह्यामध्ये काय होतं की जे काही फळं आहेत हिरवे असतील किंवा जी पक्व फळं आहेत त्यावरती काय होतं की पिवळट पांढरे असे चट्टे पडतात आणि जर जास्त झालं तर ती फळं काय होतात, सडतात आणि बुरशीजन्य रोगास ती बळी पडतात आणि फळं मऊ पडून त्या पेशी कडक होतात आणि फळं हे आपल्याला एकसारखी पक्व होत नाहीत. तर हे सनस्कॅल्ड सारखी ही विकृती आहे. आणि मग हे कशामुळे होते तर काय होतं की झाडावर मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्यामुळे. आता पानगळ कशामुळे होते, जर झाडावरती एखाद्या किडीचा किंवा रोगाचा, समजा किडीनं पानं खाऊन टाकली किंवा एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर संपूर्ण पानगळ होते आणि फक्त फळं राहतात आणि क्वचित पानं राहतात. तर तशा प्रकारचं झालं तरी सुद्धा ह्या आपल्याला मग ती फळं एक्सपोज होतात आणि आपल्याला अशा प्रकारची विकृती दिसते. किंवा झाडाला आपण ज्यावेळी वळण देतो, ज्यावेळी आपण आधार देतो, आधार देत असताना झाडाला दोरीच्या साहाय्यानं सुतळीच्या साहाय्यानं बांधून आपण त्याला वळण देत असतो. ते वळण देताना की काही फांद्या जर आपण छाटल्या तर त्यामुळे सुद्धा की ही विकृती तयार होते. किंवा बऱ्याच वेळा जे हवेतील तापमान आहे 35 ते 40च्या वरती गेलं तरी सुद्धा ही विकृती जाणवते. म्हणून ही जर विकृती जर आपल्याला टाळायची असेल तर त्याला आपल्याला एक म्हणजे की जे रोग आणि किडी आहेत त्याचा वेळेवरती बंदोबस्त केला पाहिजे आणि रोग किडीपासून या झाडाचं संरक्षण किंवा पिकाचं संरक्षण केलं पाहिजे. त्यानंतर उन्हाळी हंगामात जे आपण टोमॅटो घेतो त्यावेळी त्याची छाटणी करू नये, की जेणे छाटणी केल्यामुळं की जास्तीत जास्त जे फळं आहेत ते उघडी पडणार नाहीत आणि मग आपल्याला जितकी पानांच्या सावलीमध्ये टोमॅटोचे फळ राहतील तितका प्रॉब्लेम आपल्याला टाळता येईल. अशी ह्या 2 उपाययोजना करता येईल. त्यानंतर पुढची जी विकृती आहे ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो गरविरहित टोमॅटो किंवा ज्याला नाव आहे पफिनेस. आता पफिनेस काय होतं यामध्ये की जी फळाची जी बाहेरची साल जी आहे तिची वाढ सतत चांगली होते, परंतु आतून जी फळं आहेत ही काय होतात, पोकळ पडतात आणि हलके होतात. त्याला म्हणायचं पफिनेस किंवा आपण ज्याला बटाट्यामध्ये म्हणतो हॅलो हार्ट. हॅलो हार्ट म्हणजे पोकळ बटाटे पडणे. तसं हे टोमॅटो पोकळ भरपूर मोठे टोमॅटो आहेत, परंतु जर पफिनेस सारखी जर ती विकृती असेल
तर फक्त टोमॅटो मोठे होतात, साड जी आहे ती सालीची वाढ होते आणि आतनं फळं हे पोकळ होतात आणि वजनानं हलके भरतात, त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा वजन भरत नाही, हा आपल्याला बऱ्याच वेळा अनुभव येतो. तर हे कशामुळे होतं, तर एक वेळ काय होतं की ज्यावेळी आपली टोमॅटो पिकामध्ये नैसर्गिक फळधारणा होते आणि फळधारणा झाल्यानंतर बऱ्याच वेळा जे बीजांड आहे त्याचा गर्भपात होतो, म्हणजे अबॉर्शन ऑफ दी एम्ब्रिओचं अबॉर्शन झाल्यामुळं अशा प्रकारची आपल्याला फळं आपल्याला मिळू शकतात. जसं आपण त्याला की जे पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे आपण म्हणतो की पॉलिनेशन विदाउट फर्टिलायझेशन, पॉलिनेशन विथ फर्टिलायझेशन, हे जे आहे तर तसं ह्यामध्ये एम्ब्रिओ अबॉर्शन होतं आणि त्यामुळं आपल्याला नैसर्गिक फळधारणा होऊन सुद्धा की आपल्याला त्या ठिकाणी जी फळं आहेत ती पोकळ पडलेली दिसतात. दुसरं म्हणजे कसं आहे की तापमान आणि जमिनीतील पाणी, सॉइल मॉइश्चर याचं जर जास्त प्रमाण असेल तर त्यामुळे ही सुद्धा विकृती घडते. आणि मग हिवाळी हंगामामध्ये जर नत्राचं प्रमाण पिकाला जास्त असेल, म्हणजे गरजेपेक्षा जास्त जर नत्राचा वापर केला असेल तरी सुद्धा आपल्याला ही विकृती ही टोमॅटोमध्ये दिसून येते. म्हणून त्यासाठी काय करायला पाहिजे, तर पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी देणं हे टाळलं पाहिजे. म्हणजे जेवढं रिक्वायर्ड आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी त्या पिकाला दिलं पाहिजे. त्यानंतर कमीत कमी नत्र, म्हणजे जेवढं आपण शिफारस केलेलं नत्र आहे तेवढंच नत्र जर आपण टोमॅटो पीक जर हिवाळी हंगामात किंवा रब्बी हंगामात घेतलं असेल तर त्या पिकाला द्यायचं आहे. आणि जर जमिनीमध्ये जर बोरांची कमतरता असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे 0.3 ते 4% जे बोरॅक्स द्रावण आहे ते वाढीच्या वेळी, फळधारणेच्या वेळी आणि फळ पोषण्याच्या वेळी जर आपण फवारणी केली तर जे पपीनेस हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नाहीसा होतो. आणि शेवटची जी विकृती आहे ती म्हणजे ब्रॉन्झिंग. आता ब्रॉन्झिंग म्हणजे काय, तर की ही ब्रॉन्झिंग म्हणजे ह्या एक टोबॅको मोजॅक नावाचा जो व्हायरस आहे, ह्या व्हायरसमुळे हे ब्रॉन्झिंग होतं. काय होतं, फळांचा रंग नेहमीसारखा आपल्याला जरी दिसत असला तर त्या फळाचा आतला गर जो आहे तो तपकिरी होतो. आणि मग जर टोमॅटो ही जी आहेत पीक सावलीत किंवा कमी तापमानात जर आपण लावलं तर त्याच्या आंतरपेशी ज्या आहेत त्या डेड होतात आणि ही विकृती आपल्याला निर्माण होते. म्हणून ती सुरुवात ही कशी असते, तर ही अपक्व फळापासून पक्व फळापर्यंत, म्हणजे कच्च्या फळापासून पक्व फळापर्यंत ही विकृती आपल्याला जाणवते. किंवा जे फळाचे जे शोल्डर्स जे आहेत उंच वाढल्यासारखे वाढतात आणि फळाचा जो पृष्ठभाग आणि जो आहे तो सपाट किंवा एकसारखा दिसतो. तर ही ब्रॉन्झिंग जी आहे एका व्हायरसमुळं, जो टोबॅको मोजॅक व्हायरस आहे त्या व्हायरसमुळं आपल्याला ही विकृती आपल्याला दिसत असते. तर हे झालं की टोमॅटो पिकामधील विकृती. आता ह्यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे की टोमॅटो पिकाचं काढणी आणि उत्पादन. टोमॅटो पिकाची काढणी आणि उत्पादन. आता आपल्याला माहित आहे की टोमॅटो पिकाची काढणी कधी करायची, कशी करायची, परंतु त्यामध्ये महत्वाच्या 4 स्टेज आहेत किंवा टप्पे आहेत. मी सर्वसाधारणपणे जनरल ज्या सूचना आहेत त्यामध्ये फळांची तोडणी सकाळी किंवा संध्याकाळी वातावरण थंड असताना केली पाहिजे. एक. दुसरी गोष्ट की दुपारी कुठल्याही परिस्थितीमध्ये करायची नाही, कारण उष्णतेमुळे जे हीट असते त्या हीटमुळे काय होतं की फळामध्ये हीट असते आणि मग ती फळं लवकर खराब होतात. म्हणून हीट घालवण्यासाठी आपल्याला कूल चेंबर मध्ये ठेवावं लागतं किंवा ज्या कुलिंग व्हॅन आहेत त्यामध्ये ठेवावं लागतं, तर ते आपल्याला शक्य नाही. म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी काय करायचं. आणि सर्वसाधारणपणे की टोमॅटोची लागवड केल्यानंतर साधारणतः 60 ते 70 दिवसानं आपल्याला टोमॅटोची फळं काढणीस तयार होतात. आता जर आपल्याला दूरच्या बाजारपेठेमध्ये जर समजा किंवा लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट साठी जर आपल्याला ही फळं पाठवायची असतील तर त्या ठिकाणी फळाचा हिरवा रंग जाऊन स्लाइटली पिवळा किंवा पिवळा चट्टा पडतो किंवा पिंक कलर थोडासा येतो, अशा वेळी त्याची तोडणी करायची. जर आपल्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये जर विक्री करायची असेल तर सर्वसाधारणपणे आपल्याला की 50% फळं पक्व झालेली, लाल कलर झालेली अशा प्रकारची तोडायची. आणि जर आपल्याला प्रोसेसिंग साठी जर फळांची तोडणी करायची असेल
तर ते संपूर्ण फळ जे आहे लाल रंग झाला पाहिजे, मऊ झाले पाहिजे आणि फ्लेशी असले पाहिजे आणि रसाळ फळं असली पाहिजे किंवा गोल फळं असली पाहिजे. अशीच फळं आपल्याला त्या स्टेजला तोडायची आहेत. त्यानंतर त्यांचं मग ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं, मार्केटिंग करणं आणि ट्रान्सपोर्टेशन करणं, ह्या सगळ्या बाबी येतात. आणि हे करत असताना की जे किडकी असतील किंवा रोगग्रस्त असतील, खराब असतील, ही अशी फळं आपल्याला बाजूला केली पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं मग टोमॅटोची काढणी करायची आणि सर्वसाधारणपणे जाती परतवे, हंगामा परतवे किंवा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस नुसार किंवा त्या पिकावरचं रोग आणि केल्यानुसार आपल्याला उत्पन्नामध्ये कमी अधिक मिळतं. म्हणजे अगदी साधारणतः 50 ते 60 टनापासून आपण साधारणतः 80 ते 90 टन एवढं प्रति हेक्टरी उत्पन्न सुद्धा घेऊ शकतो. परंतु काही शेतकरी असे आहेत की 60 ते 70 टन एकरी सुद्धा काढणारे शेतकरी आहेत. तर अशा प्रकारचं हे टोमॅटो पिकाची काढणी करायची. त्यानंतर जो शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे टोमॅटो पिकावरील जे महत्वाचे रोग आहेत आणि ज्या किडी आहेत. आता ह्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये जर महत्वाचे जर रोग पाहिले तर त्यामध्ये एक जो आहे म्हणजे टोमॅटो लीफ कर्व व्हायरस, सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे तो म्हणजे टोमॅटो लीफ कर्व व्हायरस. त्यानंतर दुसरा जो रोग आहे तो म्हणजे फ्युजेरियम विल्ट. तिसरा जो रोग आहे बॅक्टेरियल विल्ट. त्यानंतर अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, करपा, त्याला आपण अँथ्रॅकनोज म्हणतो, आणि भुरी, असे 6 ते 7 प्रकारचे जे रोग आहेत टोमॅटो पिकावरती आपल्याला दिसत असतात. आणि मग टोमॅटो लीफ कर्व व्हायरस हा शक्यतो कशामुळे होतो तर व्हाईट फ्लाय जे आहेत, पांढऱ्या माशी जे आहेत, पांढऱ्या माशी मार्फत म्हणजे इन्सेक्ट फॅक्टर जो काय आहे तो व्हाईट फ्लाय आहे आणि व्हाईट फ्लायमुळे त्याचं ट्रान्समिशन होतं आणि तो रोग पसरतो. तर सुरुवातीला आपण त्या व्हाईट फ्लायचे कंट्रोल केलं पाहिजे. किंवा जर रेजिस्टंट व्हरायटी एखादी असेल तर रेजिस्टंट व्हरायटी त्याला प्रतिबंधक जे व्हरायटी आहे ती वापर केली पाहिजे. किंवा पिकामध्ये काय केलं पाहिजे, जे येलो स्टिकी स्ट्रॅप आहेत, जे पिवळे स्टिकी स्ट्रॅप आहेत, त्याचा वापर आपण केला पाहिजे. हे दुसरं फ्युजेरियम विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट. आता दोन्हीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा फरक कळत नाही. आता फ्युजेरियम विल्ट कसं असतं की जमिनीतले हे झाड जे आहे हे खालून वरपर्यंत वाळत जातं आणि जे बॅक्टेरियल विल्ट आहे हे झाड वरून खाली वाळत येतं. हा दोन्हीतला महत्वाचा फरक आहे. आपल्याला फ्युजेरियम विल्ट मध्ये समजा नर्सरीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला डॅम्पिंग गम किंवा फ्युजेरियम विल्ट आपल्याला दिसत असतो. त्यासाठी एक म्हणजे बीज प्रक्रिया करणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं की जे रोप लागवड आपण करतो ती रोप लागवड करत असताना कार्बनाच्या द्रावणामध्ये बुडवून त्याची लागवड करणं हे महत्वाचं आहे. तिसरं महत्वाचं एक आहे त्यामध्ये की अतिशय निचरा असणाऱ्या जमिनीचा वापर करणं आणि वॉटर स्टॅग्नेशन जे आहे म्हणजे जिथं पाणी साचतं अशा जमिनीची निवड न करणं हा त्यावरती एक उपाय आहे. किंवा जर काही अशा पद्धती करून सुद्धा जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लायटॉक्स जे आहे, कॉपर ऑक्झिक्लोराइड ज्याला म्हणतो, त्याचं आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो टोमॅटो पिकासाठी चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर केला पाहिजे. महत्वाचे जे रोग आहे तो म्हणजे बॅक्टेरियल विल्ट, की जे वरून झाड हे खाली वाळत जातं. तर ह्यामध्ये काय करायचं, जर आपल्याला झाडं अशी दिसली तर तिचे गोळा करणे आणि नष्ट करणे हे काम केलं पाहिजे. शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे. उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीचीच निवड केली पाहिजे. किंवा जे बॅक्टेरियल विल्ट आहे हिचं जर लक्षण ओळखायचं असेल तर तिची ऊज टेस्ट घेतात. म्हणजे ती फांदी कट करायची आणि एका पाण्यानं भरलेल्या ग्लासमध्ये जर ती फांदी टाकली तर त्यातून ते बुडबुडे येतात आणि सगळं दुधाळ दिसतं. म्हणजे त्या ठिकाणी समजायचं की हे फ्युजेरियम विल्ट नसून हे बॅक्टेरियल विल्ट आहे. आणि अशा पद्धतीनं झालं तर आपल्याला त्यावरती मग ब्लायटॉक्स असेल किंवा स्ट्रेप्टोमायसिन असेल सल्फेट की ह्याचं सोल्युशन तयार करून की त्याचं ड्रेंचिंग करता येतं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जो टोमॅटो पिकामध्ये जे बॅक्टेरियल विल्ट आहे त्याचं आपल्याला नियंत्रण करता येतं. किंवा जर समजा अर्ली ब्लाइट किंवा जो आपण तो म्हणतो त्याला लवकर येणारा जो करपा आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला
काय समजा M45 असेल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, याची सुद्धा आपल्याला फवारणी करून आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं. किंवा लेट ब्लाइट जो आहे, जो उशिरा येणारा करपा आहे, त्यामध्ये आपल्याला रिडोमिल असेल, कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल किंवा मेटेरियम असेल, यासारख्या औषधाचं किंवा मेटॅलॅक्झिल असेल, ही जी औषधं आहेत ही वापरून सुद्धा आपल्याला या उशिरात येणारा जो करपा आहे त्याचं आपल्याला नियंत्रण करता येतं. आणि करपा जो आहे अँथ्रॅकनोज ज्याला म्हणतो, ते ह्यामध्ये सुद्धा जी काय आपल्याला नेटिव्ह म्हणून जे बुरशीनाशक आहे किंवा टिल्बिकोनॅझोल म्हणतो आपण त्याला, तर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा जर आपण वापर करून जर फवारणी केली तर आपल्याला अँथ्रॅकनोज आटोक्यात आणता येतो. आणि महत्वाचा रोग म्हणजे पावडरी मिल्डू, त्याला जेव्हा भुरी, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला टेबेकोनाझोल किंवा जे ट्रायफ्लॉक्सटोबिन जे आहे तर त्याची जर आपण किंवा हेक्झाकोनाझोल जे आहे याची जर फवारणी केली तर आपल्याला जो टोमॅटो पिकावर येणारी भुरी आहे त्या भुरीचं सुद्धा नियंत्रण करता येईल. त्यानंतर जर हे झाले रोग, आता किडीमध्ये पाहायचं झालं तर जे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे फळे पोखरणारी अळी किंवा ज्याला आपण फ्रूट बोरर म्हणतो. आता फ्रूट बोरर सुद्धा आपल्याला भरपूर कीटकनाशक आहेत, त्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट आहे किंवा ज्याला आपण प्रोक्लेम म्हणतो किंवा डेसिस आहे किंवा कोरोजेन आहे, हे सुद्धा वापरून आपल्याला जे टोमॅटो पिकामध्ये जे फळे पोखरणाऱ्या अळीचा जो प्रादुर्भाव होतो ते सुद्धा आपल्याला ह्यापैकी जी एक कुठलंही कीटकनाशक जे आहे किंवा एक किंवा दोन कीटकनाशक आलटून पालटून जर आपण त्याच्या एक किंवा दोन फवारण्या केल्या तर निश्चितपणे त्याचं कंट्रोल करू शकतो. किंवा दुसरा जो पेस्ट आहे तो म्हणजे लीप मायनर किंवा ज्याला आपण नाग अळी म्हणतो, तर ते व्हर्टिमिक्स सारखं जर आपण कीटकनाशक वापरलं किंवा सायनाट्रोनिपोल जे आहे ते जर आपण जरी वापरलं तर निश्चितपणे आपल्याला जो लीप मायनरचा जो प्रश्न आहे तो आपण टाळू शकतो. किंवा जे थ्रिप्स आहेत किंवा जे फुलकिडे आहेत त्यासाठी कॉन्फिडॉर असेल किंवा सायनेट्रिपोल असेल, तर हे जे औषध आहे हे वापरलं तरी सुद्धा आपण फुलकिडीचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. आणि शेवटची जी कीड आहे त्याला आपण पांढरी माशी किंवा जे व्हाईट फ्लाय म्हणतो, तर याला एक सेफिना नावाचं जे औषध आहे किंवा ॲपिडोपायरी पेन जे औषध आहे किंवा सायनेट्रोपिल जे आहे, तर ह्यापैकी कुठल्याही एका औषधाची आपण जर फवारणी केली तर हे येणारे जे विविध रोग आहेत किंवा किडे आहेत त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा प्रादुर्भाव टाळू शकतो, त्याचं नियंत्रण करू शकतो. आणि एकंदरीत सर्व प्रकारे जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर टोमॅटो पिकामध्ये जर उत्तम मॅनेजमेंट केलं, योग्य जातीची निवड केली, पाणी व्यवस्थापन केलं, खताचं व्यवस्थापन केलं, पीक आणि रोगाचं संरक्षणाच्या बाबतीत जर सर्व गोष्टी फॉलो केल्या आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे एक चांगलं दर्जेदार या टोमॅटो पिकाचं उत्पन्न मिळू शकतं. आणि व्यापारी दृष्ट्या या पिकाची लागवड आपल्याला अशा पद्धतीनं करणं शक्य आहे. आणि यामुळे शेतकऱ्याचं एक उत्पन्न वाढतं, 4 पैसे अधिक मिळतात आणि शेतकऱ्याची उन्नती होण्याबरोबरच आर्थिक प्रगती होते आणि त्याचबरोबर आपल्या राज्याला किंवा देशाला ते एक प्रकारचं चलन मिळवून देत असतात. तर अशा प्रकारे टोमॅटो पिकाची जर लागवड केली तर निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळण्यामध्ये काय अडचण येणार नाही असं मला वाटते. तर आपण सर्वांनी की गेले 1.5 तास जे आहे की टोमॅटो पिकाचं सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर मला जे शक्य आहे, माझा एक 25-26 वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे मी या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह केला आणि जितकी माहिती आपल्याला देता येईल तेवढे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार. याच्या उपर आपल्याला काही शंका असेल तरी सुद्धा आपण त्या विचारू शकता. सर, एक्सपोर्ट साठी तुम्ही एकच जात सांगितली का फुलेराज फक्त? एक्सपोर्ट साठी फुलेराज एकच व्हरायटी आहे का वेगळ्या आहेत व्हरायटी त्याच्यामध्ये काय? हे आपल्या विद्यापीठाने विकसित केलेली फुलेराजा ही एकच आहे, परंतु बाजारामध्ये अनेक जाती आहेत. मग ते अभिनव असेल, अमृतम असेल, 1057 असेल, अनेक जाती आहेत. परंतु जातीची निवड करताना त्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे त्या फळाचा स्टाउटनेस जो कडकपणा आहे
ज्या कडक जाती आहेत अशा जातीची निवड करायची. मग तुम्ही ह्या जाती निवडा, अगर तुम्ही प्रायव्हेट कंपनीच्या जाती निवडा ज्या जाती कडक आहेत. म्हणजे की आता काही जातीमध्ये कसे ऑबलॉंग प्रकारच्या जाती आहेत, आता राऊंड प्रकारच्या जाती आहेत, म्हणजे जे गोलाकार जे फळं आहेत हे प्रोसेसिंग इंडस्ट्रीला चालतात. परंतु जर आपण लॉंग डिस्टन्स साठी जर वापरलं तर त्यासाठी आपल्याला ह्या ऑबलॉंग असणाऱ्या आणि ज्या स्टाउट असणाऱ्या ह्या जाती आपण प्रायव्हेट मधून कुठल्याही तुम्हाला निवडू शकता. म्हणजे फुले राजा त्यातली एक विद्यापीठाने विकसित केलेली एक आहे. याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट कंपनीमध्ये अनेक जाती आहेत. आज बाजारामध्ये प्रत्येक कंपनीच्या 2 ते 3 मॉलिक्युल बाजारामध्ये आहेत. अच्छा, ठीक आहे. अजून कोणाचं काय? भाई साहेब, हॅलो, कोणा काय शंका आहे का? आहे सर, एक मिनिट. हा, शंका कोणाची असेल तर विचारा. टोमॅटो आपल्याला व्हायरस एक प्रमाण जास्त होते साताऱ्याकडं. फळावर असे वेगवेगळ्या प्रकारचे रंग येतात, तिरंगा कलर येतात. हा, तिरंगा म्हणजेच काय आहे, तो टॉस्पो व्हायरस आहे. त्यालाच म्हणतात TLCV, टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस. आता टोमॅटो